कारण मुंबईत जे शिक्षण खातं तयार झालं तेव्हा मग कोणत्या भाषेचा वापर करायचा असा प्रश्न इंग्रज अधिकाऱ्यांना पडला. मुंबईची भाषा संमिश्र असल्यामुळे ती पाठ्यपुस्तकात आणणं बरोबर नाही, म्हणून ते पुण्यात त्याचं केंद्र झालं. सदाशिवपेठ हे त्याचं केंद्र झालं आणि सदाशिवपेठेत पूर्वी ब्राह्मण मोठ्या प्रमाणात राहत होते. आता ते विखुरले आणि मग लोकांना वाटलं की संस्कृत पासून मराठी झाली. वाटलं म्हणजे ते ब्राह्मणांना वाटलं, बाकीच्यांना काही माहीतच नाही बिचाऱ्यांना. पण ही उसनवारी आता आपण फेडूया ना, परत करून टाकू ना. ते संस्कृतचे शब्द आहे 70% ते देऊन टाकू त्यांना आणि मग अस्सल जे मराठी शब्द आहे ज्या ज्या भागात मराठवाड्यात असतील, वऱ्हाडात असतील, कोकणात असतील, खानदेशात असतील, सोलापुरी आहे, सातारी आहे, कोल्हापुरी यांच्याही बोली आहेत, त्या त्या जिल्ह्याच्या पुणेरी बोली सुद्धा आहे वेगळी. तर या बोलीतले शब्द येऊ द्या ना आणि त्यांनी ती भाषा समृद्ध होईल. गोलपिठा जेव्हा निघाला नामदेव ढसाळचं खूप टीका झाली. त्या विजय तेंडुलकरांनी त्यात म्हटलं आहे की त्यांनी प्रस्तावना लिहिली गोलपिठाला की तुम्ही गोलपिठा पाहताना नाकाला फडकं लावा, म्हणजे समजा वास सहन होत नसेल पण पाहायचं टाळू नका. मुळात संस्कृत शब्दच हे सांगतो की संस्कार केलेला मी मूळ नाही आहे. वास्तविक संस्कृत ही कृत्रिम भाषा आहे, स्वाभाविक नाही. प्राकृत ही नैसर्गिक भाषा आहे, प्रकृतीशी संबंधित आहे. त्यांच्याकडून पैसा उकळण्याकरता शिवाजी महाराजांना क्षत्रियत्व नाकारलं होतं, हे वास्तव आहे. हा शूद्राचार शिरोमणीमध्ये स्पष्ट म्हणतो की कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला वर्ण आहे, मधले वर्ण काय. बाबासाहेब आंबेडकरांनी तेच म्हटलंय की हे मधले वर्ण घ्यायचे असतील तर पैसे द्या. 1,00,000 होण, होण म्हणजे सोन्याचं नाणं, 1,00,000 होण फक्त गागा भट्टाची दक्षिणा होती. नमस्कार. महाराष्ट्रातील लोककथा, मिथक आणि भाषा विज्ञान, त्याचबरोबर महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान देणारे आणि या उल्लेखित विषयांवर अतिशय अधिकारवाणीनं भाष्य करू शकणारे एक अभ्यासक आज आपल्या दख्खन टाइम्सच्या प्रेक्षकांसाठी आलेले आहेत. प्राध्यापक अशोक राणा यांचं दख्खन टाइम्समध्ये खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. प्राध्यापक अशोक राणा सर, 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर येथील होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत. तर त्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करत असताना सरांचा जो काही अधिकार असणारा जो विषय आहे त्या विषयानेच आपण सुरुवात करूया. सर, भारतात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये मिथक आणि मिथकांचे अन्वयार्थ या संदर्भानं आता नव्यानं खूप चांगल्या मांडण्या होत आहेत. तर या संदर्भानं आम्हाला सांगा की मिथकांचं महत्त्व काय आहे आणि मिथकांच्या अन्वयार्थ कसे लावले जायला पाहिजेत आणि त्यांचा आजच्या सगळ्या चळवळीवर किंवा आपल्या लोकजीवनावर त्यांचा काय प्रभाव राहिला आहे आणि विशेष करून नाग हे जे मिथक आहे त्या संदर्भात आम्हाला थोडक्यात सांगा. आपल्या प्रश्नाचे 3 भाग झाले आहेत प्रामुख्याने. तर मिथकांचं काय महत्त्व आहे आणि नाग मिथक हा एक भाग आहे. तर मिथक हा जो शब्द आहे तो कसा रुळला त्याचा थोडासा आढावा आपण घेऊ. मुळात हा शब्द इंग्लिश आहे, मिथ, MYTH, आणि तो शब्द तयार झाला ग्रीक आणि लॅटिन, मुथास आणि मिथॉस या 2 शब्दापासून तयार झाला. आणि ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ होतो सांगीवांगीची गोष्ट. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत एखादी गोष्ट सांगितली जाते. जसं आता आपण एक होता काऊ, एक होती चिव. चिवचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं. मग तो एक दिवस काऊ आला आणि काऊ म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. मग ती अनेक कारणं सांगते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे वगैरे वगैरे. आता ही कथा अनेक पिढ्यांमध्ये सांगितली गेली आहे आणि कुठेच अभ्यासक्रमात नाही आहे. म्हणजे अभ्यासक्रमात आहे म्हणून कथा सांगितली गेली किंवा त्यावर चर्चा झाली असं नाही. पण घराघरात सांगितली जाते. का सांगितली जाते त्यामागे काहीतरी हेतू आहे ना. म्हणजे सांगणाऱ्याचा हेतू आहे की सांगितली जावी, आणि ज्यांनी कोणी कथा तयार केली असेल, कोणी केली हे आपल्याला माहित नाही, ती लोककथा आहे. तर त्यातून एक संदेश दिलेला आहे की आपण अशा परक्या व्यक्तीला आपल्या घरात प्रवेश देऊ नये. आणि जी व्यक्ती आपल्याला ओळखीची नाही आणि आपल्यापेक्षा सशक्त आहे, सबळ आहे आणि लहान बाळ आहे त्याच्यावर ते आक्रमण, कारण कावळा हा मारू शकतो चिमणीला, चिमणीच्या पिलाला. म्हणजे यातून फक्त चिमणीपुरती ही कथा नाही आहे किंवा कावळ्यापुरती ही कथा नाही आहे.
ही 2 प्रवृत्तीतली कथा आहे. आता यात एक प्रतिकात्मक गोष्ट सांगितली आहे की चिमणीचं घर होतं मेणाचं. आता मेणाचं काही घर नसतं. कावळ्याचं घर होतं शेणाचं. शेणाचंही घर नसतं. शेण आपण वापरतो घरामध्ये, तर शेणाचं घर नाही होऊ शकत. पण शेण आणि मेण का सांगितलं? एक तर नाद आहे याच्यात, शेण मेण हे तर ठीक आहे, कथेमध्ये असा नाद असतो. पण दुसरी गोष्ट अशी की मेण हे पाण्यात पाऊस पडला तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही आणि शेणावर मात्र परिणाम होतो. म्हणजे एकाने आपलं घर स्वतःच बांधताना सुरक्षित नाही बांधलं, म्हणजे ते बांधलं पाहिजे हाही संदेश आहे. आणि मेण म्हणजे चिमणी किती चतुर आहे, म्हणजे त्या 2 पक्षांमधला फरक आणि 2 प्रवृत्तीतला फरक आणि तो मानवाशी कसा निगडित आहे हे सांगण्याकरता ही कथा कोणीतरी निर्माण केली. आता कोणी निर्माण केली असेल ही, आता या कथेचा सगळ्यात जुना पुरावा आपल्याला सापडतो तो लीळा चरित्रामध्ये. चक्रधर स्वामी घानाईसा नावाच्या लहानशा मुलीला कथा सांगतात. याचा अर्थ चक्रधरांच्या आईनी, आजीनी, आजोबांनी ती कथा त्याला सांगितली असेल. मग चक्रधरांच्या आजोबा आजींना कोणी सांगितलं असेल, त्यांच्या आजीला. सहसा आजीशी संबंध या कथेशी येतो किंवा आजोबाशी येतो, कारण वडिलांना वेळच नसतो, आईला वेळच नसतो, ते आपापल्या कामात व्यस्त असतात. मग लहान मुलं हे रात्र झाली झोपायला गेले की आजी म्हणतात की आजी मला कथा सांग, आजोबा मला कथा सांग. म्हणजे कथा सांगणे ही आपली गरज आहे, मानवी गरज आहे. कथा ऐकणे ही आपली मानवी गरज आहे. आता ह्या कथेचा मिथ या कन्सेप्टशी काय संबंध आहे, संकल्पनेशी काय संबंध आहे, हा आपला मुद्दा आहे. तर MYTH हा जो इंग्लिश शब्द आहे मिथ, हा जेव्हा हिंदीमध्ये आला, हिंदीवाल्यांनी जो वापरला, त्यात हजारी प्रसाद द्विवेदी फार मोठे साहित्यिक होऊन गेले हिंदीमध्ये, त्यांनी त्याला क प्रत्यय लावला. इंग्लिश शब्दाला संस्कृतचा क प्रत्यय लावला. असं 2 गोष्टी जुळत नाही पण जुळल्या. आणि मग मराठी भाषकांना प्रश्न पडला की मिथक हा जो शब्द आहे त्यात संस्कृतमधला मिथ्या शब्द असेल. वास्तविक संस्कृतमधला मिथ्या शब्द आणि मिथ हा इंग्लिश शब्द त्याचा काही संबंध नाही. पण आपण जास्त चौकस आहोत ना महाराष्ट्रातले लोक, बुद्धिप्रामाण्यवादी वगैरे. आणि मग मिथ्या ही जी छटा आहे त्या शब्दाची ती टाळण्याकरता तो शब्दच टाळायचा. म्हणजे त्यावर काही संस्कार नाही करायचे, त्या शब्दावर आपणच काहीतरी दुसरा मार्ग निवडायचा. जसं हजारी प्रसाद द्विवेदींनी क हा प्रत्यय लावून तो शब्द वापरात आणला, तसं आपण नाही केलं. मग आपल्याकडे पुराण कथा शब्द आला. आता मिथ्य कथा हा एक शब्द होता, म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये तुम्हाला मिथ्य कथा शब्द आढळतो. विश्वनाथ खैरे नावाचे फार मोठे विद्वान आहेत अजून अनायसे. ते वेगळ्या क्षेत्रातले आहे, भूगर्भशास्त्रातले ते संशोधक आहेत. पण त्यांनी मिथकांकडे लक्ष देण्यासाठी खूप लिखाण केलं आणि भाषा विज्ञानाविषयी त्यांनी खूप लिखाण केलेलं आहे. तर त्यांनी मिथ्य कथा, त्यात मिथ्य हा शब्द वेगळा वापरला. तर एखाद्या कथेतलं मिथ्य, कथा वेगळी त्यातलं मिथ्य आणखी, नाही तर काय सांगायचं ते. तर त्यांनी मिथ्य हा शब्द वापरला. पण पुराण कथा शब्द हा कसा चुकीचा आहे असं सांगण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. कारण पुराण कथा हा शब्द वापरला की पुराणातल्या कथा असा अर्थ येतो. जसं पुराणातली वांगी पुराणात, मग त्याची कथा सांगतात. किंवा एका पुरोहितांनी किंवा पुराणिकांनी कथा सांगितली की श्रावणात काही किंवा चातुर्मासात वांगी खाऊ नये. आणि मग घरी गेल्यावर त्यांनी बायकोला म्हटलं की वांग्याची भाजी कर, चातुर्मास सुरूच होता. मग बायको म्हणाली तुम्ही तर ते पुराणात सांगितलं की ते वांगी खाऊ नये, ते पुराणातली वांगी पुराणात, म्हणजे ते तिकडे जाऊ द्या. आता ही कथा तयार झाली, हे नवीन मिथ आहे. मुळात पुराणाची वानगी आहे तो. वानगी म्हणजे विचार, उपदेश, सल्ला. म्हणजे त्याचा उच्चार बदलला की कथा अशी बदलत जाते. तर हे पुराणापुरतं सीमित राहील म्हणून पुराण कथा शब्द वापरायचा नाही असा प्रयत्न काही लोकांनी केला आणि त्याला पुरा कथा हा शब्द आला. पुरा म्हणजे प्राचीन. आता पुरा म्हणजे प्राचीन हे खरं आहे, पण मिथ हा जो शब्द आता अलीकडे लोक वापरतात, जगभरच वापरतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात पुराण कथा नाही आहे किंवा पुरा कथा नाही आहे. तर मिथ मेकिंग प्रोसेस जी असते, म्हणजे मिथ निर्माण करण्याची जी गरज आहे माणसाची, ती प्रत्येक वयोगटात असते. असं नाही की मोठ्याच माणसात असते, प्रत्येक काळात असते, सगळ्या प्रकारच्या लोकात असते. एखादी गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली की मग त्याच्या अवतीभोवती आणखी त्याचं अवगुंठन आपण करतो, म्हणजे नवीन काहीतरी आपला विचार मांडतो की नवीन गोष्ट त्यात ॲड करतो आणि दुसरी गोष्ट तयार होते. आणि काही कन्सेप्ट ज्या असतात, संकल्पना त्या सांगायच्या असतात, म्हणजे सांगण्याकरता आपण वेगळं कथा तयार करतो.
ही करण्याची प्रवृत्ती आहे ती मानवी प्रवृत्ती आहे, ती काही प्राचीन काळीच होती असं नाही. एक काळ असा होता, मॅक्स मुलर वगैरे असं म्हटलं आहे की प्राचीन काळी मीत तयार झाल्या किंवा मीत भारतातच तयार झाल्या असंही त्यांचं मत होतं. पण ते चुकीचं ठरलं. आताही मीत तयार होतात. समजा आता गडकऱ्यांचं एकच पहिला नाटक आहे, त्या नाटकात सुधाकर आहे, सुधाकर आहे आणि गीता आहे, सिंधू आहे, तळीराम आहे प्रामुख्याने. तर ही पात्र त्या नाटकापुरती सीमित नाही राहिली. तर त्या पात्राच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याचं मीत तयार झालं. तळीराम म्हटलं की दारू पिणारा माणूस, असे तळीराम शब्दामध्ये तो अर्थ नाही आहे. त्याचा तळीराम गार झाला, एक वाक्प्रयोग आला मराठीत. म्हणजे त्या नाटकातून एक मीत तयार झालं, एक वाक्प्रचार तयार झाला. तर मीत आधुनिक काळात सुद्धा तयार होते. म्हणजे प्राचीन काळातच मीत होतं असं म्हणता येत नाही, आता तयार होऊ शकते. त्यामुळे मीतला आपण असं एखाद्या काळात ढकलून देऊ शकत नाही. तर ही गरज का पडते मीतची, की तुम्हाला काहीतरी सांगायचं असते. ते नीतिमूल्य असतील, एखादा संदेश असेल, एखादा विचार असेल, प्रॉपगंडा आपण शब्द वापरतो, प्रचार असेल, विचाराचा प्रचार, एखाद्या धर्माचा प्रचार, एखाद्या गटाचा प्रचार, एखाद्या व्यक्तीचा प्रचार. तर प्रचारासाठी आपण जे माध्यम वापरतो ते माध्यम वापरताना जे काही कथा तयार करतो त्या कथेला आपण मीत म्हणतो. मीत असा व्यापक अर्थाचा शब्द आहे. आणि मला वाटतं तुम्ही नागांवर विचारला. नाग हे मिथक जे आहे ते पूर्ण भारतभरात व्यापून आहे. तर त्या संदर्भात आजच्या परिप्रेक्ष्यामधून कसं बघतात? नागमिथक हा माझा PhDचाच विषय आहे. बरं. मराठी कथा आणि कवितांमधील नागमिथक आणि प्रतिमा. साहित्यामध्ये प्रतिमा फार महत्वाची असते, कविता तर प्रतिमांनीच बहरली असते. पण नाग प्रतिमा का बहरली किंवा नाग मिथक का तयार झालं, हे दोन मुद्दे माझ्या संशोधनाचे होते. तर आता तुम्ही म्हटलं भारतातच आहे, तर भारतातच नाही आहे, जगभरच आहे. आणि त्याचं कारण एक आहे की ज्या ज्या ठिकाणी वस्ती झाली, म्हणजे वस्ती करावी लागली लोकांना, त्या ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण करावं लागलं. आणि सपाटीकरण करताना जमिनीवर वारूळ असतं ना, वारूळ नष्ट करावं लागलं. आणि वारूळ नष्ट केल्यावर नाग बाहेर येणार, तो चावणार, म्हणजे मृत्यू अटळ आहे. ह्या अशा तऱ्हेने मृत्यूचं प्रतीक म्हणून नाग आलं. मृत्यूचं प्रतीक? मृत्यूचं प्रतीक म्हणून नाग आलं. मृत्यूचं प्रतीक आलं कारण प्रत्येकाने पाहिलं की नाग चावला की माणूस मरतो, असा परिचय झाला. मग नागाला मारायचं. मग कालांतराने कळलं लोकांना की नाग शेतात राहतो म्हणजे शेतीचं सुफलीकरण करतो, शेतीत पीक चांगलं यावं, तर यामागे नागाचं काहीतरी कर्तृत्व आहे. आणि तो ज्या वारुळात येतो त्या वारुळाला मग त्यांनी मातृदेवता भूमाता म्हटलं. तर त्या भूमातेची योनी म्हणजे वारुळ. अख्खी भूमाता, जमीन म्हणजे भूमाता, आणि तिची योनी जननेंद्रिय म्हणजे वारुळ. आणि नागातून त्या वारुळात येणारा नाग हा म्हणजे लिंग. म्हणजे आपला जन्म आईच्या पोटातून होतो, आईच्या जननेंद्रियातून होतो, हे ठीक आहे. पण पुढे कळलं की त्यात वडिलाचाही सहभाग आहे, आणि तो वडिलाचं प्रतीक म्हणून नाग आला आहे. नाग हे लिंगाचं प्रतीक आहे. आणि हे भारतातच आहे असं नाही. आपण भारताबद्दल विचार यासाठी करतो की आपण पाहतो म्हणून, किंवा आपल्या कथा आहेत त्या नागाशी संबंधित आहेत. पण जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये अगदी हीच धारणा आहे की ही भूमी ही आपली माता आहे, ती आपल्याला जगवते, ती अन्न देते, आणि नाग तिचं सुफलीकरण करते. स्त्री पुरुषाच्या संयोगाने जसं दुसरी पिढी येते, प्रजोत्पादन होतं, तस त्याप्रमाणे नाग आणि वारुळाच्या संयोगाने जमिनीचं सुफलीकरण होतं. फर्टिलिटी राईट्स हा जो प्रकार झाला पुढे, सुफलीकरणाची विधी तयार झाले, त्या विधीमध्ये स्त्री पुरुष संभोग हा एक महत्वाचा भाग होता. पण नाग हे लिंगाचं प्रतीक राहिलंय सतत. आणि त्याबद्दलचं संशोधन जे केलं आहे तर प्रिझुलस्की नावाचा एक भाषा वैज्ञानिक होता, आणि तो भाषा वैज्ञानिक होता आणि मानवशास्त्रज्ञ होता. म्हणजे आता मानवशास्त्र शब्द वापरतात अलीकडे, पूर्वी मानव वंशशास्त्रज्ञ शब्द वापरायचे, मानव वंशशास्त्र. आणि मग अभ्यासकाच्या लक्षात आली वंश ही संकल्पना कामाची नाही, चुकीची संकल्पना आहे, कालबाह्य आहे, तो शब्दच आता गाळण्यात येतो. तर प्रिझुलस्की हा मानवशास्त्रज्ञ होता, आणि त्याचं असं म्हणणं होतं की आपल्या विशेषतः भारताच्या संदर्भात त्यांनी हा विचार केला की प्रोटो ऑस्ट्रेलाइट जे लोक होते, आशिया खंडाचाच विचार, तर प्रोटो ऑस्ट्रेलाइट लोक होते,
त्यांच्या भाषेमध्ये लक नावाचा शब्द होता. लक. लक. हा, तर लक शब्दाचा अर्थ होतो जी शेती करायची, काठीनी शेती करायची. नांगराचा शोध लागायच्या आधी काठीनी शेती करायची. त्याला डिगिंग स्टिक म्हटलंय, म्हणजे जमीन खोदण्याची काठी. म्हणजे शरद पाटील त्याला स्फेअर काहीतरी असं. शरद पाटलांनी खूप क्लिअर केलं आहे, त्यांनी स्फेअर वापरला. आता स्फेअर त्यांनी वापरला तो 2 संदर्भात वापरला शरद पाटलांनी. निवृत्तीने जी पहिली शेती केली ती स्फेअरनी केली असं त्यांचं म्हणणं आहे. पण स्फेअर हे शेतीसाठी निर्माण झालेलं अवजार नाही आहे मुळात, ते लाकडाचं अवजार आहे, त्याला टोकदार अवजार ते असतं. आणि त्यांनी जे यज्ञ करणारे लोक होते, वैदिक लोक, त्यांना समजा गाय किंवा बैल मारायचा असेल आणि त्याच्यात गाय आणि बैल मारण्याची विधी होते, शूलगव नावाचा विधी जो वैदिकांमध्ये होता, तर त्याच्यामध्ये त्याला पोट फाडण्याकरता स्फेअर वापरत होते. हा, म्हणजे जनावरांना मारण्याकरता वापरणारं ते हत्यार आहे. हत्यार आणि अवजारात हा फरक आहे की हत्यार हे मारण्याकरता असतं, अवजार हे शेतीसाठी वापरतं. तर मग ते निवृत्तीने वापरलेले ते अवजार आहे, वैदिकांनी ते हत्यार म्हणून वापरलं असं शरद पाटलांना सुचवायचं आहे. तर ही डिगिंग स्टिक जी आहे तिला लक शब्द होता, तर त्यापासून लक, लंग, लिंग आणि लांगलम संस्कृतमध्ये शब्द तयार झाला. आणि लांगलम नांगर शब्द तयार झाला. आणि नांगर शब्दापासून नाग झाला. अशी एक व्युत्पत्ती प्रुझिलस्कीने मांडली आहे नाग शब्दाबद्दलची. याचा अर्थ, याचा संबंध शेतीच्या सुफलीकरणाशी आहे, शेती करण्याशी आहे आणि पुरुषाच्या जननेंद्रियाशी संबंध आहे. नंगा शब्द आला, नागा साधू, आता हे सगळे शब्द आले. पण गंमत अशी आहे की नाग शब्द किंवा नागा लोक जे आहेत ते पहाडाकरता वापरतात. हा, म्हणजे जो त्याचं टोक असतं डोंगराचं त्याला ते नाग म्हणतात. काश्मीरमध्ये नाग शब्द झऱ्यासाठी वापरतात, पाण्यासाठी वापरतात. 2 अर्थाचा शब्द आहे, कारण त्याचा डोंगराशी संबंध कसा आहे, त्याचं टोकदार जे रूप आहे ते नागासारखं दिसतं म्हणून त्यांना ते वाटलं असेल कदाचित. आणि नाग हा जलरक्षक आहे या भावनेतून काश्मीरमध्ये तो पाण्याचा प्रवाह किंवा पाणवठा किंवा झरा या अर्थाने वापरतात. आणि दुसरीकडे आणखी एक गंमत झाली आहे आपल्याकडे भारतीय साहित्यामध्ये, इतर ठिकाणी ती झाली नाही पण भारतीय साहित्यात झाली आहे. नाग शब्दाचा हत्ती हाही अर्थ घेतला गेला. अच्छा. हा, बरेच ठिकाणी हत्तीला नाग म्हटलंय. नाग दमन हा जो विधी आहे तो हत्तीचं नियंत्रण करण्याकरता अंकुश जो वापरतात. आता मग त्यासाठी लोकांनी प्रश्न केला की हा आला कसा हा शब्द हत्तीसाठी. तर हत्तीची सोंड असते ना, ती वर जो करतो ती नागासारखी दिसते, म्हणून त्या सोंडेला उद्देशून हत्तीला नाग म्हटलं गेलं, अशी एक व्युत्पत्ती आहे. आता हत्तीला हत्ती का म्हटलं गेलं त्याबद्दलही एक व्युत्पत्ती आहे. हा, कारण आर्य जेव्हा भारतात आले त्यांना हत्ती माहीत नव्हता, घोडे माहीत होते, गायी माहीत होत्या, पण हत्ती हा प्राणीच त्यांनी पाहिला नव्हता, अशी एक व्युत्पत्ती आहे. तर हत्ती हा प्राणी जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा त्याची जी सोंड आहे ती हातासारखी आहे असं त्यांना वाटलं. हस्त शब्द आहे मुळात तो, हस्त शब्द आहे. हस्त म्हणजे हात. संस्कृतमध्ये त्यांच्या म्हणजे जी वैदिकांनी जी वापरली भाषा ती संस्कृत होती की हा वादाचा विषय आहे, पण जो काही शब्द होता तो हस्त म्हणजे हात. त्यांना असं वाटलं हा हात आहे, आणि त्यातून हस्ती हा शब्द आला. हस्ती, मलक, हस्ता असा हा शब्द येतो बऱ्याच ठिकाणी. नागहस्ती असे एक शब्द येतात, म्हणजे त्या हत्तीचं हे हात आहे. म्हणजे एकीकडे हस्ती शब्दाचे अर्थ हात असा होतो आणि सोंडेचा अर्थ त्यांनी हात असा घेतला, काही ठिकाणी नाग असा घेतला. म्हणून आपल्याकडे बरेचदा हा गोंधळ झाला आहे, अभ्यासकांचाही झालेला आहे, ज्यांनी ग्रंथ लिहिले त्यांचाही झाला आहे. त्यांनी हत्तीला नाग म्हटलं आहे बरेचदा. म्हणजे नागपूर म्हणायचं असेल, नागपूर गाव आहे, हस्तिनागपूर हे गाव आहे. हस्तिनापूर म्हणतो ना आपण, हस्ती नागपूर आहे. त्या 2 शब्द आहेत, हस्ती आहे नागही आहे, आणि नागपूर आहे विदर्भात. तर काही लोकांचं म्हणणं आहे की नागपूर शब्द जो वापरला गेला तो हत्तीसाठी वापरला गेला, असं काही अभ्यासक असं मानतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्ती होते, हत्ती ठेवण्याची जागा होती, म्हणून तो नागपूरसाठी वापरला गेला. आता मुळात काय आहे की हत्ती असतील पण हत्तीचा प्रदेश नाही आहे नागपूर. नागपूर हा नागांचा असू शकतो. नाग काय, नागांचं अख्खं जगच आहे, सगळी भूमीच त्याची आहे, म्हणून नाग नावाचे अनेक शब्द तुम्हाला सापडतात. अशा तऱ्हेने ह्या नाग शब्दाचा जे अर्थ आपण आता पाहिले, म्हणजे एकतर तो शब्द लिंगाशी संबंधित आहे,
सुरुवातीला आपण पाहिलं की तो डिगिंग स्टिक्स, ज्याला स्फेअर म्हटलं आहे शरद पाटलांनी, त्याचे समरित आहे. आणि वारुळ जे आहे ते भूमीची योनी आहे, भूमातेची योनी आहे, जननेंद्रिय आहे. आणि तिथून तिच्यात राहणारा नाग हा म्हणजे पुरुषाचं प्रतीक आहे, पुरुषत्वाचं प्रतीक आहे. पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांच्या समागमातून, यांच्या संबंधातून प्रजा तयार होते. म्हणून त्याचं जे सगळ्यांचं मूळ तिथे आहे, म्हणून त्यांची पूजा सुरू झाली. वारुळाची स्वतंत्र पूजा, नागाची स्वतंत्र पूजा, असे दोन संप्रदाय जगभरात आहेत. वारुळांची पूजा करणारे संप्रदाय स्वतंत्र, आणि नागाची पूजा करणारे संप्रदाय. म्हणजे महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात नागपंचमी साजरी केली बरोबर जाते. आहे, बरोबर. आणि शेतकऱ्यांचा एक आधार म्हणून पण नागाला पाहिलं जातं किंवा नागाची पूजा केली जाते. तर याच चर्चेतला पुढचा भाग म्हणजे की महाराष्ट्रात लोकजीवनामध्ये, ग्रामीण भागामध्ये असेल किंवा सगळीकडं, मातृदेवतांचं जे महत्त्व अजूनही कायम टिकून राहिलेलं आहे. म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा आमच्या इथली येडेश्वरी आहे किंवा अंबामाता आहे. तर या सगळ्यांकडं आज कसं पाहता, किंवा त्या लोकदेवता किंवा मातृदेवता नेमक्या काय आहेत? नाही, मुळात मातृदेवतांची संकल्पना अशी आहे की आई ही आपल्याला आधार देते गर्भात, तिच्या गर्भाशयामध्ये. आणि आपण बाहेर निघतो, तिच्याच पोटातून निघतो. आईच्या बद्दल कृतज्ञतेचा जो भाव आहे सुरुवातीच्या मानवाचा, म्हणजे भारतातल्याच नाही, जगातल्या म्हणतो. कारण मी जेव्हा मातृदेवतांवर लिहिलं, भारतीय लिहिलं, पण मला मुळात ते जगभर कशा हे सांगायचं होतं. चित्रलेखामध्ये 2009 ते 2011 या 2 वर्षांमध्ये साधारणतः 106 लेख मी लिहिले. तर त्याचं शीर्षक होतं आदिमायेचा विश्वसंचार, असं शीर्षक मी ज्ञानेश महाराजांना सुचवलं होतं. पण ज्ञानेश महाराज हे संपादक आहेत आणि त्यांना ती दृष्टी आहे की लोकांपुढे काय गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी मातृपूजन विश्वभजन, आज विश्वभजन शब्द वापरत नाही आहे मराठीत, वाक्यला त्यांनी तयार क्रिएटिव्हिटी आहे त्यांची. मला तो पहिल्यांदा मुळीच नाही आवडला, पण नंतर तो लोकांनी स्वीकारला. आणि मी विश्वभर त्याचं भजन कसं झालं, भजन कसं असते म्हणजे एक ठराविक शब्द, ठराविक स्वर आणि ठराविक लोक सतत एकच एक गोष्ट सांगत राहतात. म्हणून त्यात विश्वभर याचं भजन झालं म्हणजे कसं झालं, याचा पुरस्कार कसा केला, असा अर्थ त्यांच्या डोक्यात असावा. मला ते आता कळलं तुमच्याशी बोलताना, मलाही माहीत नव्हतं काय त्यांना म्हणायचं आहे. पण ती लेख मला चालली आणि बराच काळ चालली. तर त्यामध्ये मग मी जगभरातल्या मातृदेवतांचा आढावा घेतला. म्हणजे भारतीय मातृदेवता, आशिया खंडातल्या मातृदेवता, नंतर मग पाश्चात्य मातृदेवता आणि आफ्रिकेतल्या प्रामुख्याने. तर त्याची आता 2 पुस्तकं आलेली आहेत. आदिमाया हे आम्ही भाग केला. भारतातल्याच मातृदेवतातल्या ज्या प्राचीन आहेत त्यांचं आदिमाया हा भाग घेतला. प्राजक्त प्रकाशननी ते पुस्तक छापलं. आणि भारतीय मातृदेवता नावाचं एक आणखी पुस्तक निघालं. मला वाटतं हे पुस्तक 2019 मध्ये काहीतरी निघालं. नंतर आशियाई मातृदेवता हा आमचा पुढला प्रकल्प होता, ते पुस्तक आता येणार आहे. आणि नंतरचं आहे पाश्चात्य आणि आफ्रिकी. तर मातृदेवताची जी संकल्पना आहे ती निर्माण होण्याचं कारण आईबद्दलची कृतज्ञता, ही एक भाव. आणि दुसरी गोष्ट आजी असेल, आई सुद्धा असेल, आणि आपण जेव्हा असं वय वाढतं तर आई म्हातारी होत जाते, पण आईला जो अनुभव असतो आधीच्या अनेक पिढ्यांचा, अनेक त्यापूर्वीच्या आयांनी तो हस्तांतरित केलेला असतो. त्यामुळे काही गोष्टी येतात, कथा येतात, काही तत्वज्ञान येतं, काही विचार येतो, अनुभवातून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. जसं काऊ चिवची गोष्ट आपण, यातून ती आई आहे, चिमणी ही आई आहे आणि आपल्या बाळाचं संरक्षण करणं तिची जबाबदारी आहे, ही जाणीव त्या कथेत आहे. की दुसरी कथा आपल्याला माहिती आहे, ती कथा कुठेच अभ्यासाला नाही, पण सगळ्यांच्या पाठ आहे. ती चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. एक होती म्हातारी आणि ती गेली लेकीकडे, आणि जाताना मग वाघ भेटला, कोल्हा भेटला, लांडगा भेटला, आणि त्यांच्याशी ते म्हणतात तुला मी खातो. तर खातो म्हणजे आता तिला प्रश्न पडला लेकीकडे जायचं आहे, तर ती म्हणते मी लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, धष्टपुष्ट होईल, मग तुम्हाला खा. आता हे तुम्ही खा सहज म्हटलं, म्हणजे हा अभ्यासक्रमातला भाग नाही आहे, पण तरी आपला पाठ आहे. पण वर्षानुवर्षे कथा सांगितली जाते.
यात म्हातारीचं चातुर्य दाखवलं आहे आणि लेकीचं प्रेम आईबद्दलचं. आता ते तूप रेटी खाण्याचं तिचं वय नाही आहे, लठ्ठ होणं तिला परवडणार नाही, कारण मरून जाईल ना हार्ट अटॅकने ती. पण तो विचार त्यात नाही आहे, त्यात फक्त त्यांना फसवणं हे ठरलं आहे. आणि मग ती म्हणते की बा कोण खायचं तुम्ही आपसात ठरवा. तिघं एकदमच आले, वाघोबा आला, लांडगा आला आणि कोल्हा आला, आणि मग ते भांडत राहतात आणि म्हातारी पळून जाते. या 2-3 गोष्टी सांगितल्या की समान शत्रू असला आपला तर त्याच्यात भांडणं लावले तर आपण सुटू शकतो. आणि यात भाषा म्हणजे वाघाची भाषा म्हातारीला कळली, म्हातारीची भाषा वाघाला कळली, त्या लांडग्याची कोल्ह्याची, हा विचार इथे नाही आहे. इथे एक संदेश दिलेला आहे. तर अशा ज्या कथा असतात, म्हणजे आईशी संबंधित ही कथा आहे म्हणून सांगितलं, तर अशा अनेक कथा आईशी संबंधित आहेत. आणि विशेषतः म्हातारपण जे असतं, म्हातारपण आपण आजार म्हणून मानतो, पण त्या शब्दाचा अर्थ आहे महत्तर, म्हातारा, मोठा. आणि तो त्याला वृद्ध सुद्धा म्हणतो आपण. वृद्धचा अर्थ आपण अगदी जीर्ण काहीतरी घेतो, जख्ख म्हातारा. वृद्धच असतो वाढलेला, म्हणजे ज्ञान वाढलेला, अनुभव वाढलेला आहे, वय वाढलेला आहे, म्हणजे सर्व गुण संपन्न किंवा सगळ्या प्रकारच्या अनुभवाचा साठा ज्या व्यक्तीकडे आहे तो म्हातारा. आणि वृद्ध आणि म्हातारी. तर आजीबाईचा बटवा एक कन्सेप्ट आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा डॉक्टर नव्हते, मेडिकल स्टोअर नव्हते, तेव्हा मग लहान बाळाला काय द्यावं, तर आजीकडे ते सगळं असायचं. म्हणजे त्याला हागवण लागली, मुरड शेंग द्या किंवा गारगुटी द्या, ताप आला तर आणखी काय द्या, सगळं तिच्या बटव्यात ते असायचं. आणि त्यामुळे मग तिच्याकडे आदर आणि पाहिलं जायचं की ही आजी आपल्याला वाचवते. आणि दुसरी गोष्ट, एकतर मुळात स्त्रिया ज्या घरी राहत होत्या अनेक कारणांनी, गर्भावस्थेत राहत होत्या, लहान बाळांना सांभाळण्याकरता राहत होत्या, तर तेव्हा त्यांना कुटुंबाचं पालनही करायचं होतं, त्या परिसराचं संरक्षणही करायचं होतं. त्यामुळे त्या त्याच्या मालकीणी झाल्या. म्हणजे त्यांच्याकडे ते मालकी भावना आलीच. पुरुषांनी ठरवलं आता ह्या सांभाळते ना घर, जसं आता मी फिरतोय महाराष्ट्रावर, बायको घर सांभाळते, आपोआप तिचं महत्त्व वाढणार ना. माझं बाहेर महत्त्व आहे, घरात काय महत्त्व आहे. म्हणजे हे जे वास्तव आजचे बरेच पुरुष जे सामाजिक क्षेत्रात आहे की राजकीय क्षेत्रात आहे, साहित्य क्षेत्रात आहे, ते लोक बाहेर भटकत राहतात. घर कोण सांभाळते, बाई सांभाळते, मग तिचं महत्त्व राहणार. आता पुरुषी अहंकारामुळे बाईचं महत्त्व नाकारणे हा भाग वेगळा आहे, पण तो फसवा आहे, तो पुरुषी अहंकारही फसवा आहे. म्हणजे आपलं समजा ठरवलंच आपण बाईचं महत्त्व नाकारायचं, बायकोचं महत्त्व नाकारायचं, तर तो माणूस जास्त काळ जगू शकत नाही, जास्त काळ घरातच राहू शकत नाही. त्याच्याकडे एखादा मित्र आला आणि बायकोनी पाणीच दिलं नाही, जाऊ दे तुमचं तुम्ही पाहत बसा, तर त्याचा अपमान होईल ना. म्हणून नाईलाजाने का होईना पुरुष बायकांना महत्त्व देतात, त्यांचं महत्त्व कमी करता करता महत्त्व देतात. तर अशा अनेक स्त्रियांना महत्त्व या कारणाने आलं. आणि विशेषतः शेतीच्या संदर्भात जे कॉम्रेड शरद पाटलांनी म्हटलं आहे की निवृत्तीनी पहिली शेती केली असं म्हटलं आहे. त्यांनी पहिली शेती त्यांनी केली. म्हणजे जगभरातल्या सगळ्या स्त्रियांनी ज्या घरात राहत होत्या, तर ते घर असेल, गुहा असेल, झोपडं असेल, प्रामुख्याने गुहाच होत्या. मग हे जे पुरुष आले फळं वगैरे घेऊन शेतातून, मग फळं बिया फेकून दिल्या. आणि तिने पाहिलं की पावसाळ्यात ते जमिनीतून रोप आलं, आणि मग तिला कळलं की ह्या बिया जर आपण जमिनीत रोवल्या तर पीक येतं. म्हणजे शेतीचा शोध अशा तऱ्हेने स्त्रियांनी लावला असं जगभरातल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं. आपण भारतापुरतं निवृत्तीला श्रेय देतो की शरद पाटलांनी म्हटलं म्हणून, पण सगळीकडेच अशा तऱ्हेने स्त्रियांनी शोध लावला. त्यामुळे शेती पहिल्यांदा स्त्रियांच्या ताब्यात होती. म्हणजे अन्न देणारी ती ना, अन्नपूर्णा. अन्नपूर्णा नावाचा पुरुष दैवत नाही कुठेच, स्त्री दैवतच आहे. आणि अन्न देते ती आपल्याला, अनसूया आणखी वेगळ्या अर्थाने. पण अशा तऱ्हेने म्हणजे स्त्रियांच्याकडे कुटुंबाचं संगोपन, पालन आणि संरक्षण ह्या दोन्ही गोष्टी आल्या. कारण पुरुष सतत बाहेर राहत असल्यामुळे, आताचे पुरुष बाहेरच राहतात, तेव्हाचे पुरुष बाहेरच राहत होते, त्या स्त्रियांच्या ताब्यात मालमत्ता आली. त्यामुळे मालकीणी झाल्यामुळे कसं आर्थिक सुबत्ता आली की सत्ता आपोआपच येते. मग स्त्री सत्ता प्रस्थापित झाली. ते नेतृत्व कोणी करेल, कुटुंबाचं स्त्री करेल. आणि त्यातून मग देवतांची संकल्पना आली. जिने संरक्षण केलं आहे, ज्यांनी नेतृत्व केलं आहे, ज्यांनी मदत केलेली आहे, आपल्याला खाऊ घातला आहे, तिच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याकरता आपल्याच कुटुंबातल्या, आपल्या परिसरातल्या एखाद्या कर्तबगार स्त्रीला सन्मान द्यायचा, यातून मातृदेवताची संकल्पना आली मुळात. आणि खूप काळ जगामध्ये मातृसत्ताक पद्धत होती.
आजही आपल्याकडे भारतात खासी आणि गारो ह्या दोन जमाती ज्या आहेत, खासी आणि गारो हे टेकड्यांची नाव आहे, पण त्या टेकड्यामध्ये राहतात म्हणून त्यांना ते त्या जमात म्हणतात. त्यांच्यामध्ये स्त्रियाच सांभाळतात, म्हणजे कुटुंबही सांभाळतात आणि बाहेरचा जो व्यापार आहे, व्यवहार असेल, सगळा त्या सांभाळतात. तिथली बाजारपेठ त्यांच्या ताब्यात आहे. पुरुष घरी बसून राहतात आणि लग्नाच्या वेळेस जसं आपल्याकडे पुरुष घोड्यावर बसून वगैरे जातो सासरी, तिथे उलट असते की तिथे मुलगी येते आणि त्याला स्वीकारायचं असेल, समजा तो पुरुष आहे ज्याला नवर, तर त्याला पहिल्यांदा राहावं लागतं काही दिवस. लग्न झाल्यावर सुद्धा 3 दिवस तो मुलीकडे राहावं लागतं. हा, आणि 3 दिवस सगळे लोक निरीक्षण करत राहतात की बा हा मुलीच्या लायकीचा आहे की नाही. लग्न झाल्यावरची गोष्ट आहे. आधीचे विधी वेगळे आहे. नंतर तो त्या लायकीचा नसेल त्याला हाकलून देतात, जा बा तू काही लग्न बिग्न, हे मुलीला नाही आवडला तू. लग्न झाल्यावर सुद्धा असं होतं. लग्नाच्या आधी काही अटी असतात की तुला हे पाणी भरावं लागेल किंवा मग झाडावर चढावं लागेल, चढता आलं पाहिजे त्याला. आणि मग आता माडियागोंड हा जो आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्यात, तर त्या ठिकाणी त्याला झाडावर चढायला लावतात, तर स्त्रिया त्याला लाठीने मारतात. उतरायचा प्रयत्न केला की म्हणजे त्याची पूर्ण परीक्षा घेतली जाते. ही वर्षभर चालते ही प्रक्रिया आणि मग त्याला स्वीकारतात. हे आजही आहे आदिवासींमध्ये. तर ही याच स्त्रियांचं महत्त्व आहे आणि पुरुषांचं दुय्यम स्थान आहे. आता त्याचे परिणाम असे झाले की पुरुषांना काही कामच नाही राहिलं. म्हणजे जसं स्त्रिया घरी लेकरा बाळांना सांभाळते, तो पुरुष मग लेकरा बाळांना सांभाळत होता, पण ॲक्टिव्हिटी काय त्याला. स्त्रियांना कसं असतं, घर स्वच्छ करणं किंवा सुंदर करणं किंवा टापटीप लावणं घर किंवा परिसर स्वच्छ करणं, हे सगळं त्या सहज करतात. म्हणजे काही त्यांना वेगळं कोणी सांगावं लागत नाही. तर पुरुषांना ते नाही जमत बरेचदा. ज्या पुरुषांना जमत नाही त्यांच्याबद्दल बरेच पुरुष करतात, ते करत नाही असं नाही. मग ते टाइमपास म्हणून ते व्यसनाधीन झाले, व्यसनाच्या आहारी गेले. बरेच व्यसनं तिथे आहेत. त्यामुळे पुरुषांची समस्या तिथे निर्माण झाली आहे, खासी आणि गारो. आणि त्यातल्या त्यात दुसरा एक प्रश्न असा आहे की त्या इतर ठिकाणी नोकरीला गेल्या तिथल्या स्त्रिया, तिथे पुरुष सत्ताक पद्धत असते. आसाममध्ये स्त्री सत्ताक होती पूर्वी, आता पुरुष सत्ताक झाली. किंवा मग ओरिसापर्यंत तो होता भाग ज्यामध्ये पुरुष सत्ता नव्हती. तर स्त्रियांच्या हाती सत्ता गेली, राज्य गेली आणि त्यामुळे पुरुष हा दुय्यम ठरलेला आहे त्या त्या भागात. आता तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मोठी मजेदार गोष्ट सांगितली आहे या पुरुषांबद्दलच, की एक स्त्री राज्य होतं. आणि स्त्री राज्य जेवढी होती त्या ठिकाणी सेनापती मात्र पुरुष असायचा. सेनापती फक्त हा असायचा, त्याला ते जबाबदारी दिली जायची. तर तुकाराम महाराज म्हणतात, एकदा असं स्त्री राज्याच्या विरोधात एका दुसऱ्या राज्याने किंवा पुरुष राज्याने, पुरुष सत्ताक राज्याने युद्ध छेडलं. म्हणजे आपण त्यात समजायचं त्या अभंगाचा अर्थ. तर त्याला मग सांगितलं की तू आता युद्ध करायला जा. आता युद्धाचा अनुभव नव्हता. मग तर त्याला घोड्यावर बसवलं आणि त्याच्या एका हातात ढाल दिली, एका हातात तलवार दिली. आणि मग त्याला प्रश्न पडला, रडायला लागला तो. हे आपण समजून घ्यायचं त्या अभंगाचं तात्पर्य. त्या लढाई कशी करायचीच माहीत नव्हती. ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे हा झुंजार कैसा झुंजू. ही लढाई कशी करून दोन, एका हातात ढाल आहे, एका हातात तलवार आहे. ढाल आणि तलवार ही युद्धासाठी असते, त्याला माहीतच नाही. त्याला हाताचा उपयोगच माहीत नाही. तलवार, मग तो रडायला लागला. हे मजेदार ते तुकाराम महाराजांनी कथा सांगितली त्यांच्या अभंगात. तर या कथेमधून मातृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुष कसा निष्क्रिय होता हे सांगितलं आहे. तर ही परिस्थिती आजही आदिवासींमध्ये, भारतातल्या आदिवासी म्हणजे जगभरातल्या आदिवासीमध्ये आहे. त्यातून मातृसत्ताक पद्धतीलाही मातृदेवता आल्या, त्याबद्दलचं साहित्य निर्माण झालं. आपण जर आपल्या भारतातल्या साहित्याचा शोध घेतला तर त्यात आपल्याला हे मूळ सापडतं. पण मी जे लिहिलं ते यासाठी लिहिलं की मला हे शोधायचं होतं, ते मातृसत्ताक पद्धत कशी आली, आता पुरुष सत्ताक पद्धत जगभर आहे ती सुद्धा कशी आली, त्यावर सुद्धा मी लिहिलं आहे. एक लेख लिहिला अलीकडे मी, तो मुळात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी लिहिला आहे. मला आणायचे गेल्या वर्षी उमेश बगाडे सरांनी मोठी जबाबदारी सोपवली की इतिहासावर ग्रंथ लिहायचा, म्हणजे MA फायनल अभ्यासक्रमासाठी गणसमाजाचा काळ. तर त्यात एक प्रकरण आहे मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे. मातृसत्ताक पद्धतीतून पितृसत्ताक पद्धती निर्माण का झाली, कोणत्या कारणाने झाली, तर त्यावर खूप चांगला तो लेख झाला. पुरुष वाच नावाचं एक जे मासिक आहे पुण्याचं, त्यांच्या दिवाळी अंकात यावर्षी आलाय तो लेख माझा. त्यांना खूप आवडला तो.
तर अशा तऱ्हेने म्हणजे एक कारण सांगितलं जातं की बा नांगराचा शोध लागला, त्या स्त्रियांच्या हातून शेती गेली. स्त्रिया जे स्पच्या डिगिंग स्टिकच्या आधारे शेती करायच्या. नांगर आला आणि त्यामुळे बैल आला किंवा रेडा आला. इतर जनावरांचा वापर करून काही ठिकाणी आणखी गेंड्यासारखे काहीतरी प्राणी वापरले गेले. तर गेंडा वापरला की नाही माहीत नाही, पण रेडा वापरला गेला. तर अशा तऱ्हेने आता श्रीलंकेत मी गेलो होतो गेल्या वर्षी, तिथे मी पाहिलं की रेड्याची शेती आहे तिथे अजूनही आहे. अजूनही आहे. आपल्याकडे उत्तर भारतातल्या जो ईशान्य भारत आहे त्या भागामध्ये बऱ्याच गावामध्ये आहे ती अजून पद्धत. तर त्यामुळे मग पुरुषाच्या हाती सत्ता आली. महिषासूर मर्दिनी. हा इथे सुद्धा मातृसत्ताक पितृसत्ताक दोन संस्कृती की दोन समाजाचा संघर्ष आहे. रेडा ज्याचं कुलचिन्ह आहे त्या कुलचिन्हाच्या लोकांशी जे पुरुष सत्ताक असेल आणि तो महिषासूर आहे. महिष म्हणजे रेडा, असुर म्हणजे श्रेष्ठ. असुरचा एक अर्थ असा होतो की ज्याच्या हाती प्राणरक्षण करण्याची कला किंवा विद्या आहे, अवगत आहे. डॉक्टर लोक तुमचं प्राणरक्षण करतात. जीवन ज्योत बिल्डिंगचं नाव का ठेवलं, डॉक्टरनी केलेली बिल्डिंग म्हणून. तर अशा तऱ्हेने असुर हा शब्द या अर्थाचा आहे. महिष आहे हा, आणि तो श्रेष्ठ आहे. असुरचा एक अर्थ श्रेष्ठ असाही होतो. श्रेष्ठ महिष रेडा, आणि हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे त्या पुरुषालाच त्यांनी रेडा म्हटलं. आणि मग त्याचा संघर्ष दुर्गा म्हणजे ज्याचं कुलचिन्ह म्हणा की गणचिन्ह म्हणा, सिंह असेल किंवा वाघ असेल, प्रामुख्याने वाघ. सिंह तर भारतात उशिरा आला, पण वाघ आहे. दुर्गेचं जे वाहन आहे ते वाघ आहे. वाहन शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो. ध्वज हाही शब्द वापरतात. गरुड ध्वज म्हणतो ना आपण, मकर ध्वज म्हणतो. ध्वज या शब्दाचा अर्थ झेंडा असाही होतो, चिन्ह असाही होतो. हा मातृसत्ताक आणि पितृसत्ताक दोन समाजातला संघर्ष केव्हा तरी झाला असावा, आणि त्याचं प्रतीक महिषासूर मर्दिनी हे एक प्रतीक मातृदेवतेचं झालं असावं का म्हणतो आपण, कारण जोपर्यंत ऐतिहासिक पुरावा मिळत नाही तोपर्यंत असावा वगैरे शब्द वापरू लागतात. मिथकांसाठी प्रामुख्याने हे वापरले जातात. पण मिथकासाठी पूरक असा पुरावा जर मिळाला, पुरातात्विक पुरावा, तर त्याचा इतिहास होतो. म्हणजे आपण त्याला इतिहास म्हणू शकतो. इतिहास आणि मिथक यातला मुख्य फरक आहे. तुमचं ज्या क्षेत्रामध्ये नाव आहे की म्हणजे भाषा विज्ञान, भाषाशास्त्र, तर त्या संदर्भानं आपण घेऊया की भारतभरात आणि महाराष्ट्रात ही अजूनही सर्व जितक्या भाषा आहेत तितक्या भाषांचा उगम हा संस्कृतमधून झाला. हे सध्या खूप मोठ्या प्रमाणात मांडलं जाते आणि पूर्वीपासूनच तो एक सिद्धांत आहे. आणि प्राकृत आणि आपल्या बोलीभाषा हे जे काही भाषेचं राजकारण आणि प्रभुत्वाचं राजकारण आहे, भाषेंच्या प्रभुत्वाचं राजकारण, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आता काय झालं की आपल्याकडे जे शिक्षण आलं ते प्रामुख्याने ब्राह्मणांकडे आलं. कारण मुंबईत जे शिक्षण खातं तयार झालं तेव्हा मग कोणत्या भाषेचा वापर करायचा असा प्रश्न इंग्रज अधिकाऱ्यांना पडला. मुंबईची भाषा संमिश्र असल्यामुळे ती पाठ्यपुस्तकात आणणं बरोबर नाही, म्हणून ते पुण्यात त्याचं केंद्र झालं. सदाशिवपेठ हे त्याचं केंद्र झालं. आणि सदाशिवपेठेत पूर्वी ब्राह्मण मोठ्या प्रमाणात राहत होते. आता ते विखुरले, आणि त्यामुळे त्या ठिकाणी शिकणारा वर्ग होता. त्यांच्या घरात शिकण्याची व्यवस्था होती, पंतोजी असेल काही असेल. आणि शिक्षक तयार करण्यासाठी जे प्रशिक्षण केंद्र जे लागतं ते सुद्धा त्या ठिकाणी सदाशिवपेठेतच होतं. शिक्षकही ब्राह्मण, शिकवणारे ब्राह्मण. पहिला छापखाना सुद्धा सदाशिवपेठेतच झाला. हे पहिला लेख हरिनारायण आपलेसारखे लोक किंवा अनेक लोक लेखक जे तिथे राहिले आहेत. अगदी डी कोसंबी राहत होते किंवा मग श्रीधर व्यंकटेश केतकरी राहत होते नंतरच्या काळात. म्हणजे जी मोठी नावं आहेत आपण जे ओळखतो, कथावाले किंवा कादंबरीवाले किंवा वैचारिक लेखन किंवा इतिहास लेखन करणारे, सगळी मंडळी एका ठिकाणी का राहिली? कारण एकतर त्यांचं देवाणघेवाण, वैचारिक देवाणघेवाण असेल, काही कारण असेल, पण सदाशिवपेठ हे केंद्र राहिलं शिक्षणाचं. आणि त्यामुळे ब्राह्मणांच्या घरात संस्कृत स्तोत्र, संस्कृत श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. इतर लोकांमध्ये ती प्रथा नाही आहे. आणि मग संस्कृत शिकण्याची प्रथा आहे. शिकलं पाहिजे संस्कृत, व्याकरण आलं पाहिजे. तर त्यामुळे त्यांच्या भाषेत सहजपणे संस्कृत शब्द आले. 70%च्या जवळपास संस्कृत शब्द आहे. आणि मग लोकांना वाटलं की संस्कृतपासून मराठी झाली.
वाटलं म्हणजे ते ब्राह्मणांना वाटलं, बाकीच्यांना काही माहीतच नाही बिचाऱ्यांना. कारण शिकण्याची गरज नाही, नोकरीची गरज नाही, आणि मग कशाला त्या भानगडीत पडायचं. वर्षानुवर्षे अनेक पिढ्या अशा गारद झाल्या की त्यांना माहीतच नाही. पण मग शिकवणारा शिक्षक जर ब्राह्मण असेल मोठ्या प्रमाणात, तर तो हे सांगेल ना, मराठीची निर्मिती संस्कृतपासून झाली. आणि दुसरा एक भाग असा झाला की संस्कृतचं व्याकरण मराठीला लावण्यात आलं. संस्कृतचं व्याकरण वेगळं, मराठीचं व्याकरण वेगळं आहे. जसं मला आता मी आंबा खातो असं मला मराठीत म्हणायचं असेल तर हा मराठीत म्हटलं मी आता, तर यात मी हा कर्ता आहे, आंबा हा कर्म आहे, आणि खातो हे क्रियापद आहे. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद असा क्रम आहे. इंग्लिशमध्ये म्हणजे आय इट मँगो, म्हणजे त्यात कर्ता क्रियापद कर्म असा. आय इट मँगो, मँगो हे कर्म आहे आणि हे क्रियापद आहे इट. तर त्याची एक प्रकृती आहे. हे इंग्लिशची प्रकृती आहे. मराठीची प्रकृती आहे कर्ता कर्म क्रियापद. संस्कृतमध्ये अशी काही पद्धत नाही. तिथे खूप स्वातंत्र्य आहे. संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. तर मी आंबा खातो, आम्रम खादामी अहम, अहम आम्रम खादामी आम्रम अहम, 3 प्रकारे वाक्य लिहिता येते. संस्कृतमध्ये ही सोय आहे. म्हणजे व्याकरणच वेगळं आहे टोटली. खूप गोष्टी वेगळ्या आहेत, पण ते सरसकट मराठीला लावण्यात आलं. आणि त्यामुळे मग संस्कृतची बंधनं आली. आता ही बंधनं आली म्हणजे काय झालं की मराठीत तर तुम्ही स्वीकारले, 70% शब्द स्वीकारले, व्याकरणही स्वीकारलं, आणि त्यामुळे मग त्या शब्दांना बदलायचा नाही, त्यात बदल नाही करायचा, थोडाही बदल. तत्सम शब्द, त्याच्यासारखे शब्द, तत् म्हणजे संस्कृत, संस्कृतचे शब्द आहेत ते बदल नाही करायचे. तद्भव संस्कृतमधून तयार झालेले शब्द, तर हे दोन्ही शब्द बदलायचे नाही. मराठीमध्ये बदल होतो, कारण मराठीची प्रकृती आणखी वेगळी आहे, दीर्घांत प्रकृती आहे, ऱ्हस्व दीर्घ. आता आपल्याकडे मोठा प्रश्न जो असतो, विशेषतः हा भाषा व्यवहार किंवा पुस्तकाच्या संदर्भात लेखन व्यवहार जे करतात, किंवा साधारण माणूससुद्धा पत्र लिहायचं असेल तर तो ते लिहिल त्याच्या पद्धतीने, पण ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे हा प्रश्न पडतो आपल्याला, आणि तिथे अडवतात लोक, अरे हे नाही, ऱ्हस्व नको लिहू, हे दीर्घ नाही, दीर्घ नाही असो. आता प्रश्न असा आहे की ऱ्हस्व दीर्घाने मराठीमध्ये काही फरक पडत नाही. मराठीच्या व्याकरणात ऱ्हस्व लिहा की दीर्घ लिहा फरक पडत नाही. शब्दाच्या अर्थामध्ये ह्रस्व दीर्घमुळे फरक होणे त्याला अर्थ विभेदकता म्हणतात. अर्थात फरक होणे. तर मराठीत अर्थविभेदकता नाही आहे. यावर लोकनागरी, मराठीसाठी लोकनागरी हा ग्रंथ लिहिला पुष्पा फडके, गोव्याच्या आहेत त्या. तर त्यांनी त्यात सिद्ध केलं आहे की मराठीत अर्थविभेदकता नाही. संस्कृतचं व्याकरण मराठीला लावणं चुकीचं आहे. आता एक दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात अशी आली की समजा एखादी मुलगी सासरी गेली आणि तिने म्हटलं की बा आमच्या आईकडे अशी पद्धत आहे, तुमच्याकडे तर ही पद्धत आहे, आम्हाला नाही चालत, म्हणू शकते का अशी? नाही ना. म्हणजे सासरी गेल्यावर तिला सासरचे नियम पळावे लागतील ना. आता संस्कृतचे शब्द समजा मराठीत आले तर तिला मराठीचे व्याकरण लावावं लागेल. बरोबर. तुम्ही सवलत घेता की नाही बाहेर तत्सम आहे, तद्भव आहे, आपण मराठीत नाही होत ना फरक. आम्ही बदलून तुमचे शब्द, त्याची वेलांटी बदलू. आता ईत प्रत्यय आहे संस्कृतमध्ये, इक प्रत्यय आहे, आणि उत प्रत्यय, जागृत उत प्रत्यय, नागरिक इक प्रत्यय, किंवा संस्कारित इत प्रत्यय. तर त्याने नियम केला संस्कृतमध्ये की हे इक इत उत हे प्रत्यय ऱ्हस्व लिहावे. आणि दुसरी एक सोय केली मराठीच्या त्या व्याकरण अलीकडल्या लोकांनी, न्याहाळणे हा मराठी शब्द, हा काही संस्कृत शब्द आहे. मग न्याहाळीत लिहायचं असेल तर दीर्घ लिहायचं. म्हणजे तुम्ही अशी सोय केली पण संस्कृतला वेगळी सवलत दिली, तर ती सवलत द्यायचं कारण नाही. याच्यामुळे काय नेमकं, याच्यामुळे यामुळे न्यूनगंड निर्माण झाला की आम्ही कशाला लिहायचं, तुम्ही लिहायचंच नाही, तुम्ही बोलायचंच नाही, तुमची प्रगती होईल कशी? आणि आपल्याला येत नाही बा, हे मराठी लिहिता येत नाही, शुद्ध मराठी बोलता येत नाही, शुद्ध आणि अशुद्ध असे प्रकार आपण केले. म्हणजे एक तर तुम्ही केले कशासाठी की तुमचं वर्चस्व अबाधित राहावं. ज्या ब्राह्मण वर्गाने अशा तऱ्हेने संस्कृत शब्दाचा अर्थ मोठ्या प्रमाणात वापरले गेले भाषेमध्ये, ते सहज जरी वापरले गेले पण त्यात बदल नाही करायचा, हे बंधन तुम्ही लादलं. त्यामुळे मग आम्ही कसं काय लिहायचं हा प्रश्न वारंवार विचारला गेला शिक्षकांना म्हणा की जे जाणकार आहे. तर परावलंबन वाढलं, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग असा की त्याच्यामुळे लिहायचंच नाही, बोलायचंच नाही. बोलला की मोठा आणाचा लहान न केला की त्याला म्हणायचं अरे हे काय मोठ्यानं लहान केलं.
म्हणजे आणीपाणीवाला आहे, आणीपाणीवाला आहे. म्हणजे तुम्ही माणसं टाळण्याकरता एक निमित्त शोधलं आणि लोकांना बोलू दिलं नाही, तेव्हा अनेक पिढ्या बोलल्या नाहीत. अनेक लोक बोला म्हटलं नाही नाही, ते मी नाही बोलत बा, आपलं ते मराठी जमत नाही. आता आमच्याकडे विदर्भात नागपूर आणि भंडारा गोंदिया हा जो भाग आहे, तरी झाडी, नागपूर शहरात नाही पण तिकडे झाडी बोली आहे. तर तिच्यामध्ये ळचा र होतो. ळ हा वर्ण नाही वापरतात, र वापरतात. म्हणजे आता आपल्याला माळ म्हणायचं असेल, मार म्हणतात, अर्थ बदलला की. गुळ म्हणायचं असेल तर गुर म्हणतात, नळ म्हणायचं असेल तर नर म्हणतात. नराले पाणी नाही असं कोणी म्हटलं तर कसं वाटतं, एकदम पाहणाऱ्याला वाईट वाटते. आणि वऱ्हाडीमध्ये य होतो, नयाले पाणी नाही. मग ते सुद्धा अशुद्ध. अरे तुम्ही अशुद्ध केलं, अरे तो वर्णच नाही ना त्यांच्या भाषेत, ते कशाला वापरतील. त्यामुळे नागपूरचे बरेचसे वक्ते जे आंबेडकरी चळवळीत आहे प्रामुख्याने किंवा इतरही पुरोगामी चळवळीत आहेत, तर ते लोक मराठीत नाही बोलत, ते हिंदीत बोलतात. लक्षात आलं असेल तर. हां, कारण त्यांना वाटते आपलं काही मराठी चांगली नाही आहे. झालं ना, तुम्ही गमावली ना मराठी, तुमची भाषा गमावली की नाही. म्हणजे इतका मोठा परिणाम फक्त त्या व्याकरणातल्या छोट्याशा गोष्टीनं. आणि ते व्याकरण कोणाचं, ब्राह्मणी मराठीचं आहे, ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीचं. आणि ते म्हणजे संस्कृत प्रचूर का झालं, कारण त्यांनी वापरली म्हणून. या ठिकाणी एका मोठ्या व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल, श्रीपाद महादेव माटे. श्रीपाद महादेव माटेंनी 50-60 वर्षापूर्वी त्याची आधी कदाचित एक लेख लिहिला होता, भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी. खूप चांगला लेख आहे. म्हणजे सामाजिक दृष्टीने भाषेकडे पाहण्याचा पहिला प्रयत्न करणारी ही व्यक्ती आहे श्रीमा माटे. चित्पावन ब्राह्मण होते ते, पण अस्पृश्यतेच्या विरोधात असल्यामुळे ते सहभोजन वगैरे असे उपक्रम करत होते, पण त्यांना महार माटे म्हणत होते. म्हणजे माटेंची जी अवस्था झाली, त्यांनी एक गोष्ट लिहिली होती की ही जी मराठी आहे ही ब्राह्मणी आहे. आणि त्यामुळे मग सगळे शब्द, वाक्प्रयोग हे मराठीत ब्राह्मणी आलेले आहेत. टिळकांच्या एका त्यांनी अग्रलेखाचा उल्लेख केला होता, कोण सव्यासव्य करीत बसेल, सव्यासव्य करणे. सव्यासव्य कुठं माहिती आहे आपल्याला, मला वाटतं तुम्हालाही माहीत नसेल. ब्राह्मण लोक जेव्हा मंत्र म्हणतात किंवा एखादे विधी करत राहतात, धार्मिक विधी, पौरोहित्य, किंवा विशिष्ट वेळेस त्या मंत्राच्या मध्ये जे त्यांचं जानवा आहे ते डावीकडे घेतात, काही वेळ उजवीकडे घेतात. आता आपल्याला कळतच नाही हा असा का करतो म्हणून. तुम्ही पाहिलं असेल तर त्याला सव्य अपसव्य, डावीकडे उजवीकडे असं तो विधी आहे. असं जानवं घ्यायचं, मग दुसरा मंत्र म्हणायचा, असं घ्यायचं, तिसरा मंत्र म्हणायचा. याचा अर्थच कळते कशाला करता तुम्ही हा प्रकार, की द्राविडी प्राणायाम असं काहीतरी. तर हे शब्द आले कसे, की ज्या लोकांनी ती संस्कृती उभारली त्यांच्या शब्दात आले. तर त्यांचं एक तर म्हणणं होतं की समजा हे शब्द काढले तर काही फारसा फरक पडत नाही मराठीत. मराठीत स्वतःची एक भाषा आहे, स्वतःची संस्कृती आहे. हे माझं मत आहे, त्यांचं मत नाही आहे. त्यांचं मत असं होतं, म्हणजे माझं मत असं आहे की समजा हे शब्द आपण घेतले, आपण उधार घेतो एखाद्या वेळेस, आपल्याकडे साखर नसेल तर माटीवर साखर आणतो शेजारून, चहा पाहुणे आले आणि चहा करायचा आहे, नंतर आपण ते परत करतो ना. असं नाही की बा परत करत नाही, हा देवाणघेवाणीचा व्यवहार आहे. या चारवाकाबद्दल बोललं जातं की बा ऋणम कृत्वा घृतम प्रमेत, तर कर्ज काढून तोप खा, हे उपासन जरी म्हटलं असलं तरी कर्ज फेडायचं असतं ना, असं डुबवायचं थोडी असते. तर आपण नाईलाजानी हे जे मराठी खातं जे सदाशिव पेठेत आलं इंग्रजांच्या काळात, तर त्यामुळे तिथले शिक्षकच ब्राह्मण होते आणि विद्यार्थी पुस्तकं लिहिणारी लेखक ब्राह्मण होते, त्यामुळे त्यांचे शब्द आले स्वाभाविकपणे. पण ही उसनवारी आता आपण फेडूया ना, परत करून टाकू ना. ते संस्कृतचे शब्द आहे 70% ते देऊन टाकू त्यांना. आणि मग अस्सल जे मराठी शब्द आहे, ज्या ज्या भागात, मराठवाड्यात असतील, वऱ्हाडात असतील, कोकणात असतील, खानदेशात असतील, सोलापुरी आहे, सातारी आहे, कोल्हापुरी, यांच्याही बोली आहेत त्या त्या जिल्ह्याच्या. पुणेरी बोलीसुद्धा आहे वेगळी. तर या बोलीतले शब्द येऊ द्या ना, आणि त्यांनी ती भाषा समृद्ध होईल. तोच विचार भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी या लेखामध्ये श्रीमा माटेंनी मांडला होता. की एखादा सुतार लिहायला लागला तर सुतार मग चांगला ठिया मारून बसलाय. आता शब्दप्रयोग आहे आपल्याला, पण माहीत नाही हा कुठून आला. हा सुताराच्या भाषेतला आला आहे. म्हणजे तो समजा ती पाटीला त्याला रंधा मारायचा असेल तर एक अशी आडवी लहानशी
लहानशी एक पट्टी लावतो लाकडाची, ती सरकलं नाही पाहिजे, त्याला म्हणतात ठिया. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ते काम करायचं असेल त्या ठिकाणी जी उभारणी केली आहे, 2 खांब आणि मध्ये पट्टी, त्याला म्हणतात ठिया. म्हणजे ठिया कशासाठी आहे? सुताराला काम करण्यासाठी. म्हणजे कोणाच्या भाषेतून शब्द आला? सुताराचा, आहे की नाही. जसं आता चांभाराच्या भाषेतला त्यांनी एक शब्द वापरला आहे, फार छान शब्द आहे, म्हणजे त्याला चांगला इंगा दाखवतो. आता हा, पण तुम्ही आपल्याला माहित नाही की इंगा म्हणजे काय, तुम्हालाही माहित नसेल कदाचित. तर त्यांचं म्हणणं आहे की जे कातडी सोलतात, तो चांभार कातडी सोलतो मृत जनावराचा, तो सोडण्याकरता जो सुरा वापरतो इतका मोठा असतो. बरं. तर तो सुरा समजा दाखवला तुम्हाला, सहज घाबरतो ना आपण, अरे इंगा म्हणजे झाला, आता मान कापतो आपला, चांगलाच इंगा दाखवतो. पण इंगा दाखवतो या शब्दाचा अर्थ आपल्याकडे सौम्य आहे तसा, पण तो इंगा जर कळला आपल्याला की हा चांभाराचा आहे, तर मग तर आपलं खरं नाही. त्यांनी असे खूप शब्द त्यांनी वापरले. किंवा धाबं दणाणलं. धाबं दणाणलं शब्द आपण ऐकला, पण आपल्याला माहित नाही धाबा म्हणजे काय. पण त्यांनी उदाहरण दिलं की नगरकडे धाब्याची घरं असतात आणि वरून कोणी गेलं तर ते वाचतं, खालच्या माणसाला वाचतं दणाणलं. म्हणजे हे शब्दप्रयोग आले, वाक्प्रयोग आले, कुठून आले आपल्याला माहित नाही. त्यांनी म्हटलं की अशा तरी विविध जातीतल्या लोकांनी समजा लेखन केलं तर मग त्यांच्या जातीतले शब्द येतील, तिथली संस्कृती येईल आणि मराठी भाषा समृद्ध होईल. किती छान विचार आहे हा. आणि चांगलं झालं की त्यांचं बोलणं खूप आधीचं होतं. नंतर दलित साहित्य आलं, ग्रामीण साहित्य आलं, आता आदिवासी साहित्य आलं. तर ह्या सगळ्या आदिवासींची बोली वेगळी आहे, त्यांची शब्द संहती वेगळी आहे, अनुभव वेगळे आहे, संस्कृतीच वेगळी आहे. ती संस्कृती मराठीत आली तर मराठी समृद्ध झाली ना. मराठीला काही उणेपणा आला नाही. म्हणजे जे श्रीपाद महादेव माटेंनी 100 वर्षापूर्वी सांगितलं असेल हा विचार, तर त्याचा आता आपल्याला अनुभव येतो आहे की मराठी समृद्ध होते आहे. पण काही लोकांना नाही सहन होत, अरे ते आदिवासींचं कशाला करायचं, ते दलितांचं साहित्यच नाही. गोलपीठा जेव्हा निघालं नामदेव ढसाळचं, खूप टीका झाली. त्या विजय तेंडुलकरांनी त्यात म्हटलं आहे की बा, त्यांनी प्रस्तावना लिहिली गोलपीठाला की बा तुम्ही गोलपीठा पाहताना नाकाला फडकं लावा, म्हणजे समजा वास सहन होत नसेल पण पाहायचं टाळू नका. तिथला जो अनुभव नामदेव ढसाळांनी घेतला आहे तो अनुभव या ठिकाणी आलेला आहे. आणि हा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या, म्हणजे वाचा. या अर्थात तिथे जायची गरज नाही गोलपीठा, तर त्यातून मग जे आस्वाद घ्या असं तरी आवर्जून सांगितलं. आता तो आस्वाद म्हणजे कलास्वाद नाही आहे, ज्या तऱ्हेने कलावादी लोक आस्वाद घेतात तसा नाही आहे. कला आहे त्यात, पण निवळ आस्वादक दृष्टी, सौंदर्य दृष्टी, केवळ आनंदपुरतं घ्यायचं असं नाही आहे. त्या समजून घ्यायचं आपल्याला, तो समाज कसा राहतो, कोणत्या स्थितीत राहतो, त्यांची भाषा कोणती, त्यांचे वाक्प्रचार कोणते, त्यांचा संताप कोणता. संताप आहे ना त्यात. नामदेव ढसाळ हा पहिला उद्गार आहे दलित साहित्यातला ज्यांनी संताप व्यक्त केला आणि अख्ख्या देशाला किंवा अख्ख्या संसद भवनाला भगोष्ट म्हटलं त्यांनी. म्हणजे हे शब्द आपल्याला अश्लील वाटू शकतात, पण एक प्रतिमा आहे ती. सगळे भोगतायत, जे वेश्याला सगळे भोगतात तसं तुम्ही ह्या सगळ्या समाजाला भोगतात. लोकशाही आपण टिकवली नाही, हा संताप आहे. दलित साहित्यात तो संताप व्यक्त झाला आहे, कारण त्यांनी जे सोसलं, दलितांनी जे सोसलं ते इतरांच्या वाट्याला नाही आलं. अस्पृश्यतेचं दुःख इतकं तीव्र आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांनी इतकं मोठं काम केलं आपल्यासाठी, सर्वांसाठी एक लोकशाहीची व्यवस्था दिली, ती व्यक्ती मरण पावल्यावर सुद्धा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही जातीय दृष्टिकोन आहेच. मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनाच्या आपण अनुभवलं की बाबासाहेब आंबेडकर एकच नाव जोडायचं होतं, काय फारसा बदल होणार होता. पण आंदोलन झालं, दुसरीकडे मारले गेले, लोक जाळले गेले. म्हणजे एका नावासाठी आपण किती अकांड तांडव केला, किती लोकांचे जीव घेतले. त्याही पलीकडे अनेक लोकांनी बाबासाहेब आंबेडकरचं नाव डिग्रीवर आहे, डिग्रीच नाही घेतली. आता मराठी मोठ्या प्रमाणात असतील कदाचित. म्हणजे अशा तऱ्हेने एखादी व्यक्ती मरण पावल्यावर सुद्धा अस्पृश्यता मरत नाही, हा अनुभव आपण आता अलीकडे घेतो आहोत. हे दुःख फक्त दलितांच्या वाट्याला आलं. आदिवासींच्या वाट्याला एक उपेक्षितपणा की त्यांना बाजूला सारलं, जंगलात राहणं. आणि त्यातही बदमाशा अशा केल्या की जंगलात राहतात वनवासी म्हणायचं, आदिवासी नाही म्हणायचं. असा एक प्रकार जो RSSने सुरू केलाय, तोही त्यांची अस्मिता डागाळणार आहे. आदी म्हणजे पहिले, आदिवासी पहिले. जगातल्या सगळ्या अभ्यासकांनी ज्या ज्या संस्कृतीचा अभ्यास केला त्यांनी पहिल्यांदा आदिवासींचा अभ्यास केला, कारण ते पहिले रहिवासी आहे आणि ते टिकून ठेवली आहे त्यांनी संस्कृती. मुळात जे आहे ते आहे त्यांच्याकडे,
पण तुम्हाला आपण कोण होतो आपलं मूळ शोधायचं असेल तर आदिवासीकडे जावंच लागतं. मग आदिवासी शब्द टाळणं बरोबर आहे काय? अभ्यासाच्या दृष्टी बरोबर नाही. राहिला प्रश्न अस्मितेचा, अस्मिता त्यांची महत्वाची आहे. कारण आदिवासींनी संघर्ष सतत केलाय, वनात जाणं पत्करलं, पण शहरात जाऊन त्यांनी तडजोड नाही केली शहरी लोकांशी, नागरी लोकांशी, आणि वंचित राहिले ना ते. आपल्याला वाटतं वंचित राहिले, ते वंचित बिंचित नव्हते, ते स्वावलंबी होते. त्यांना कशाचीच गरज नव्हती. आणि त्यांनी स्वतः निर्माण केलं आपलं विश्व, आपलं राज्य निर्माण केलं. आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता जे जे हवं त्यांनी निर्माण केलं. ते काही नागरी लोकांवर अवलंबून नाही राहिले. खऱ्या अर्थाने अस्मिता, स्वाभिमान, स्वावलंबन ज्याला म्हणतात ते आदिवासीमध्ये आहे. दलितांकडे अशी की व्यवस्था नव्हती. म्हणजे कोणता व्यवसाय करायचा, ढोरं व्हायचे की चांगला व्यवसाय आहे का? स्वतःची अर्थव्यवस्था त्यांच्याकडे नव्हती. जसं कुणबी आहे, शेतकरी वर्ग आहे, त्याच्याकडे शेती आहे, जमीन आहे, तो कसतो. तसं दलितांकडे स्वतःची जमीनही नव्हती. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझं जे आहे भूमी मला नाही आहे, ही तक्रार आहे बाबासाहेब. दोन प्रकारची आहे. पण त्यांना माहिती होतं अर्थव्यवस्था आमच्याकडे नाही आहे, आमचं अर्थकारण हे परावलंबन आहे, आणि दुसरी गोष्ट अस्पृश्यतेमुळे ते दूर सारले गेले आहे. हे सगळं दुःख जे एकवटलं दलित साहित्यात, त्यामुळे अनुभव विश्व वाढलं मराठीचं, शब्दसंग्रह वाढला, नवीन वाक्प्रचार आले, आणि हे स्वीकारण्याची तयारी आली, आज आली आहे. पण एक काळ असा होता की इकडे दुर्लक्ष होत होतं. म्हणजे आपली जातीय दृष्टी जी आहे ती काही फारशी बदललेली नाही आहे. म्हणून तर म्हणजे मूळ प्रश्न जो होता की संस्कृत मधूनच सर्व भाषांचा उगम झालाय, अरे ते या सिद्धांताबद्दल हा, तर मुळात संस्कृत शब्दच हे सांगतो की संस्कार केलेला. मी मूळ नाही आहे. तो शब्दच सांगतो. आपल्याला दुसरीकडे जायची गरज नव्हती. पण संस्कृतची जी अभिमानी आहे त्या लोकांनी आमचीच भाषा मूळ आहे, तुमची नंतरची, हे सांगण्याकरता संस्कृतपासून भारतातल्या सगळ्या भाषा तयार झाल्या, जगातल्या सगळ्या भाषा तयार झाल्या. पशुपक्ष्यांची भाषा सुद्धा संस्कृतपासून झाली. या टोकाला ते गेले. तो अभिमान आहे, अभिनिवेश आहे. पण त्या अभिनिवेशातून एक त्यांना कळलं नाही. त्या शब्दच सांगतो की मी संस्कार केलेला आहे. कुणावर त्यांनी संस्कार केला आहे. मग कशावर संस्कार केलेला आहे? जुन्या भाषेवर. तिला प्राकृत म्हणतात. प्राकृत आहे ना, प्राकृत हा म्हणजे प्राचीन काळात तयार झालेली, कृत म्हणजे केलेली, ही प्राकृत आहे. आणि संस्कृत म्हणजे संस्कार केला. प्राकृतवर संस्कार करून संस्कृत झाली. हे मान्य करणं जड जातं. म्हणजे जे संस्कृतचे अभिमानी आहे, एकतर त्यांना भाषा विज्ञान माहीत नाही, की भाषेचा इतिहास माहीत नाही, किंवा व्याकरणाकडे त्यांनी फारसं बारकाईनं पाहिलं नाही. आता ज्या पाली प्राकृत आहे, जिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, सगळ्यात जुनी प्राकृत आहे. पैशाची प्राकृत आहे, जे मराठीच्या संदर्भात आपण बोलतो, किंवा इतरही मराठीच नव्हे तर भारतातल्या बऱ्याच भाषा ज्या आहे त्या पैशाचीशी निगडित आहे. अपभ्रंश भाषा आहे. आता गुजराती भाषा जी आहे ती अपभ्रंशापासून तयार झालेली आहे. बंगाली भाषेबद्दलही बोललं जातं. आता अपभ्रंश शब्दाचे अर्थ आपण बदलून टाकला. म्हणजे आपण कपटी लोक आहोत. अपभ्रंश म्हणजे चुकीचा उच्चार. हो, तसाच अर्थ घेतो आपण. अपभ्रंश झाला, चुकीचा उच्चार. शिकवलं पण तसंच जात. हा, किती विचित्र झाला आहे. शिक्षण व्यवस्था तशी आहे, भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा आहे. अपभ्रंश हे भाषेचं नाव आहे. साहित्य अकादमीने अपभ्रंश नावाचं एक पुस्तकच काढलेलं आहे माझ्याकडे ते. तर अपभ्रंश हे भाषेचं नाव आहे. ते आता कदाचित ते भाषेचं नाव उपहासाने दिलं असेल, पण ती भाषा जैन लोकांनी धर्मग्रंथाची भाषा म्हणून वापरली. विचार नमोकार मंत्र जो जैनांचा आहे अपभ्रंश भाषेतला आहे. कारण अपभ्रंश भाषेत मोठा ण आहे. पैशाची म्हणजे मोठा ण नाही आहे, माणातला ण, नळ तो नाही आहे, नळातला ण. आता आपल्याकडे सोपं म्हणून आपण म्हणतो नळातला ण, माणातला ण. तर हा मोठा ण आहे, हा पैशाचीच नाही, बऱ्याचशा प्राकृत भाषेत नाही आहे. पण पाणी असं काही सहजपणे म्हणू शकत नाही, कारण पाणी म्हणतात. लोक नाव ठेवतात आणि पाणीवाला आहे, याला मोठाणं येत नाही. मग नको तिथे मग लोक मोठाणं वापरतात. म्हणजे आपल्याकडे जो न्यूनगंड आहे, साहित्यिक असेल, वक्ते असतील, सगळ्यांमध्ये आला आहे. तो सामान्य माणसात तर आहेच, पण तो मोठ्या लोकांनी आलेला आहे. तर त्यामुळे काय झालं की मग न म्हणायचा की न म्हणायचा असा एक प्रश्न निर्माण झाला. पण आपल्याला जर हे कळलं की मराठीच्या निर्मितीत पालीचा सहभाग आहे, अर्धमागधीचा आहे, मागधीचा आहे, पैशाचीचा आहे, आणि अपभ्रंश भाषेतले काही शब्द आले, मोठाणं आलाच आहे. आता मी नमोकार मंत्राबद्दल म्हटलं होतं की जैनांचा नमोकार मंत्र नमोकार मंत्र म्हणतात. ते नमोकार मंत्र नाही म्हणतात. काही ठिकाणी म्हणतात नमोकार, म्हणजे नमो अरिहंताणम, नमो अययाणम, नमो
वत्सायणम नमो सव्वसाये साहुणम, सगळीकडे न न, सुरुवाती न पासून शेवटी न पासून. तर ही प्रकृती आहे त्या अपभ्रंश भाषेची. तर अर्धमागधीमध्ये तो आलेला आहे. पण ह्या सगळ्या भाषांचा परिणाम मराठीवर झाल्यामुळे मराठी अशी संमिश्र भाषा आहे, त्याला क्रिओलाइज भाषा म्हणतात. म्हणजे सगळ्या भाषांचं जे काही वैशिष्ट्य असेल ते तिने धारण केलं आणि आपलं एक वेगळेपण जपलं आहे. तर अशा तऱ्हेने हे शब्द आलेले आहेत हे माहीत नाही. फक्त आपण काय केलं, संस्कृतचे शब्द आले म्हणून संस्कृताचे श्रेय दिलं. पण संस्कृत ही भाषा कधीही सर्वसामान्यांची भाषा नव्हती. हा एक भाग. लोकांचीच भाषा नव्हती, किंवा बोलीभाषाच नव्हती. फक्त ब्राह्मण पुरोहित जो आहे तो बोलेल संस्कृतमध्ये, आपसात सुद्धा आणि घरात सुद्धा कदाचित. पण जी नाटकं आहे, संस्कृत नाटकं, त्यामध्ये आपल्याला दिसतं की राजा आणि पुरोहित दोघंच फक्त संस्कृतमध्ये बोलतात. प्रधान जो पुरोहित आहे, पुरोहितच प्रधान असायचा. पण राणी बोलत नाही. राणीला संस्कृत बोलायचा अधिकार नाही. ती तिची बोली बोलते. पाली असेल, पैशाची असेल, अर्धनागरी असेल, अपभ्रंश असेल. वीट चेट विदूषक जे आहेत ते सुद्धा त्यांच्या बोली बोलतात. म्हणजे संवाद आहेत कालिदासाच्या किंवा इतरांच्याही नाटकामध्ये, ते त्या बोलीतले आहेत, संस्कृत नाही आहे. याचा एक अर्थ होतो की इतरांना संस्कृत बोलण्याचा अधिकार नव्हता. काही लोकांपुरती सीमित ती होती, कोड लँग्वेज होती, त्यांनाच आपसात समजण्याकरता. इतरांचा सहभाग नव्हता. आपल्या न्यायालयात तुम्ही गेलात तर तो जज किंवा वकील दोघं इंग्लिशमध्ये बोलतात. आरोपीला काही समजत नाही, फिर्यादीलाही समजत नाही. तुम्ही वंचित ठेवलं ना त्या न्यायव्यवहारात. भाषेच्या आधारे हे दोन महत्त्वाचे घटक जे होते ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्था चालते, आरोपी फिर्यादी, त्यांनाच बाजूला ठेवलं. निकाल लावणारा न्यायाधीश इंग्रजी बोलतो आणि वकील बोलतो. हाच प्रकार प्राचीन काळामध्ये राजा आणि प्रधान यांच्या बाबतीत होत होता. म्हणजे ती कोड लँग्वेज होती एक प्रकारची, आणि इतरांना त्यापासून वंचित ठेवलं जात होतं. त्याचे पुरावे आहेत, म्हणजे हे काही नवीन नाही. तर अशा तऱ्हेने त्यांनी एक पद्धतशीर एका सामान्य माणसाच्या विरोधात केलेला हा कटच आहे. भाषा व्यवहारात त्याला सहभागी करून घ्यायचं नाही, लेखन व्यवहारात सहभागी करून घ्यायचा नाही, वाचनाचं काही देणं घेणंच नाही. अशा तऱ्हेने एक संस्कृतीच आपण पूर्णतः नाकारली आहे. संस्कृतचं हे महत्त्व सांगून, वास्तविक संस्कृती कृत्रिम भाषा आहे, स्वाभाविक नाही. प्राकृत ही नैसर्गिक भाषा आहे, प्रकृतीशी संबंधित आहे. ती सहजपणे आपण जे बोलतो सहज आहे ना, बोलीभाषा सहज आहे. प्रमाण भाषा कृत्रिम आहे. कृत्रिम जेव्हा एखादी बोली, एखाद्या जातीची बोली या प्रमाण भाषा बनते तेव्हा तिला बंधन येतात. म्हणजे एखादं तळं असेल तर ते साचलेलं पाणी असल्यामुळे सडेल ना पाणी त्यातलं. हो. पण वाहतं पाणी असेल नदीचं, ते सडत नाही ना, वाहत असते, शुद्ध असते. म्हणून कबीरांनी खूप छान शब्द वापरलाय. किती दृष्टी होती आपल्या पूर्वजांना. त्यांनी म्हटलंय की संस्कृत भाषा त्याने कूपजल हो. संस्कृत भाषा कूपजल. संस्कृत भाषा हे विहिरीतलं पाणी आहे. आणि भाषा बहता नीर. भाषा शब्द बोली भाषांसाठी वापरलाय. भाषा बहता नीर, वाहणारं पाणी हे बोली भाषा आहे. संस्कृत भाषा हे विहिरीतलं पाणी आहे, म्हणजे साचलेलं, ते सडू शकतं. वाहणारं पाणी, म्हणजे ही दृष्टी कशी आहे. म्हणजे नरेंद्र जो रुक्मिणी स्वयंवर लिहिणारा 750 वर्षापूर्वी आपल्या परिसरातला, मराठवाड्यातला, तर त्यांनी या मराठी भाषेबद्दल तेच म्हटलं आहे की ह्या लहान लहान खुप्या तुम्ही या इतर भाषांच्या केल्या, पण मराठी भाषा कशी श्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्या 750 वर्षापूर्वीच्या पूर्वजालाही माहीत होतं, कबीराला माहीत होतं, पण आपल्याला नाही माहीत. आपल्याला वंचित ठेवलं आहे या भाषेच्या व्यवहारापासून. आणि त्यामुळे एक भाषिक न्यूनगंड निर्माण झाला आहे. न्यूनगंडामुळे आपली प्रगती खुंटली आहे. सिगमंड फ्राईडनी म्हटलं की न्यूनगंड हा आपल्या सगळ्या प्रकारच्या विकासाला मारक आहे. भीतीच निर्माण झाली तर माणूस कामच कसा करेल. म्हणजे भीती नाहीशी करणं हेच तर आपल्या संस्कृतीचं काम आहे. आणि एका ब्राह्मणी संस्कृतीचं काम आहे भीती निर्माण करणं. म्हणून ही भीती निर्माण केली गेली, लोकांना बाजूला ठेवलं गेलं, म्हणून लेखक वर्ग निर्माण झाला नाही. पण महात्मा फुलेंच्या प्रेरणेने ग्रामीण साहित्य आलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित साहित्य आलं, पुढल्या काळात आदिवासी साहित्य आलं. आता अनेक लहान लहान जातीचे लोक बोलायला लागले, लिहायला लागले. त्यामुळे भाषा समृद्ध होते आहे. आणि हे स्वप्न श्रीपाद महादेव माटे यांनी 100 वर्षापूर्वी पाहिलं होतं, ते आज पूर्ण होते आहे. सर, याच प्रश्नाचा पुढचा भाग म्हणून की आता केंद्र सरकारनं, भारत सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तर त्यामुळं भाषेचं आणि एकूणच सगळ्या साहित्यिक व्यवहारावर याचा काय परिणाम किंवा
बदल काय होणार आहे? नाही, त्यात एक होईल की मराठीचे जे उपक्रम आहे, प्रकाशन व्यवस्था असेल, साहित्य संमेलन असतील किंवा आणखी काही विद्यापीठं असतील मराठीच्या संदर्भात, या विद्यापीठात मराठी शिकवलं जातं, तर त्यांना अनुदान मिळेल आणि अनुदानाचा फायदा मराठीच्या विकासात होईल, नाही असं नाही. पण प्रश्न असा आहे कोणत्या मराठीच्या? पुन्हा ती ब्राह्मणी मराठीच होईल. अभिजात म्हणजे कुलीन, घरंदाज. अभिजात शब्दाचा अर्थ होतो कुलीन आणि घरंदाज. आता तुम्हाला नाही बा तसा अर्थ होत नाही. अभिजात म्हणजे श्रेष्ठ, उच्च, म्हणजे श्रेष्ठ म्हणजे मग नेमकी कोणती भाषा? पुन्हा पुणेरी भाषा, ब्राह्मणांच्या घरातली भाषा, तिच्या विकासासाठी प्रयत्न होतील. बोली भाषेसाठी आपण काय करणार आहे? आणि बऱ्याच बोली नष्ट होत चाललेल्या आहेत, तर त्यांना टिकवण्याकरता काय करणार? म्हणजे आपल्याकडे तर लोक बोलतात, आता गोंडी बोली आहेत, परधानी आहेत किंवा बंजारा आहेत, अनेक बोलींना लिपी नाही आहे. हां, ते देवनागरी लिपी वापरतात आणि बऱ्याच बोलींचं लिप्यांतर होऊ शकत नाही, उच्चारच नाही आपल्याकडे, तशा प्रकारचे वर्णच नाही आहे. मग ते वर्ण तयार करावं लागतील. आता काही ठिकाणी आदिवासींच्या भाषांमध्ये पाठ्यपुस्तकं झालेली आहेत, नाही असं नाही, पण तो प्रयत्न आणखी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. पण त्याला अडचण कसा होईल की जे त्याचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यात विशिष्ट प्रकारच्या लोकांचा वर्चष्मा आहे. सगळेच ब्राह्मण आहेत असं नाही. ब्राह्मणांच्या ताटाखालचं मांजर असणारे बरेचसे इतर समाजातले लोक सुद्धा आहेत आणि ते लोक त्यांची तळी उचलतील आणि मग बोली भाषांकडे दुर्लक्ष होईल. सामान्य माणूस वंचित राहील या अभिजात मराठीतून आणि फक्त मलिदा खाणारे, जो फायदा घेणारे लोक एक विशिष्ट वर्गाचे राहतील. त्यात दलितसुद्धा राहू शकतात, असं नाही की बा मराठीच राहतील, ओबीसीच राहतील, आदिवासीच राहतील. दलितसुद्धा तिकडे त्या मार्गाने जाऊ शकतात, कारण आपण अनुभव घेतला आहे की जात कोणती असो, आपल्याला जो फायदा मिळायला हवा तर माणसं लाचार होतात, शरण जातात आणि त्यामुळे आपला मुख्य उद्देशच हरवतात. तर हे सगळं होऊ शकतं, हे भयावह आहे. म्हणजे मला सहज भीती वाटत म्हणून मी अंदाज सांगतो फक्त, असं होऊ शकतं. अभिजात मराठीमुळे सामान्य माणसाला काही फारसा फायदा होईल असं वाटत नाही. या चर्चेच्या शेवटाकडे जाताना एक शेवटचा प्रश्न घेऊया सर, की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्यांच्या आयुष्यातील एक घटना ज्याचा आपण चर्चा करूया, की राज्याभिषेक होत असताना जो काही प्रकार झाला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारण्यात आला, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराज हे शूद्र आहेत. तर या एकूण मांडणीबद्दल आणि ही जी धारणा आहे त्याबद्दल आणि आत्ताच्या या सगळ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्याकडे कसं पाहता? हे आता कसं आहे की शिवाजी महाराज हे राजे होते, क्षत्रिय होते आणि असं वाटतं बरेच लोकांना अजूनही, जे मराठा, राजपूत, यादव अशा अनेक जाती आहे की स्वतःला क्षत्रिय मानतात. एवढंच नाही, माळीसुद्धा. म्हणजे माळी क्षत्रिय शिक्षण संस्था आहे अमरावतीला. म्हणजे 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू छत्रपतीच्या संदर्भात जे वेदोक्त प्रकरण घडलं, त्यामुळे अनेकांना आपण क्षत्रिय आहे असा एक नवीन भास झाला आणि अनेक जातींनी क्षत्रिय शब्द आपल्या शब्द आधी लावला. पण आता क्षत्रिय म्हणजे काय हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर क्षेत्र रक्षण करणारे, गोलंदाज म्हणतो ना आपण, गोलंदाज फलंदाज क्रिकेटच्या भाषेत, त्या परिसराचं रक्षण करणारे आणि मग देशाचं रक्षण करणारे, लोकांचं रक्षण करणारे. आता हा अर्थ जर घेतला तर ते मग आपले सैनिक येतात, पोलीस येतात, होमगार्ड येतात, वॉचमन येतो, सगळेच क्षत्रिय आहेत ना गुणकर्मानुसार. पण तसं होत नाही, आपण त्यांना हीनच लेखतो आणि काही विशिष्ट जातीची लोक स्वतःला क्षत्रिय मानतात. आजची अवस्था आहे. आता मराठवाडा जो आहे त्यामध्ये मराठी लोक जे आहेत ते स्वतःला क्षत्रिय मानतात. त्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे असं नाही, शेतीत पिकत नाही, कारण मराठे हे प्रामुख्याने कोरडवाहू शेती करतात. आणि कोरडवाहू शेतीचं कसं असते की पाऊस पडला चांगला तर शेती होईल, त्यामुळे मग त्यांची शेती आता चांगली होत नाही, आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. पण क्षत्रियत्वाचा अहंकार मात्र नाहीसा झाला नाही. ही आजची अवस्था. आणि पूर्वी प्रश्नच नाही, म्हणजे मराठे लढाऊ होते, पराक्रमी होते, त्यांनी संरक्षण केलं देशाचं आणि त्यागही केला, नेतृत्व केलं. अशा व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र आहे म्हणून राज्याभिषेक नाकारला होता. कारण काय की शूद्र कमलाकर नावाचा ग्रंथ आहे, कमलाकर भट्टाने लिहिलेला. हा गागा भट्टाचा काका होता, पैठणचा होता तो.
आणि शेष नावाचे एक घराणं तिथे आहे, पैठणला होतं पूर्वी. शेष आणि भट्ट ह्या दोन घराण्यामध्ये चढाओढ होती, संघर्ष होता, भांडणं होती. आणि त्यामुळे भट्ट घराण्यातल्या लोकांना गागा भट्टाला तिकडे काशीला जावं लागलं. तो कुलोपाध्याय होता, क्षेत्रोपाध्याय, क्षेत्रांचा एक वज्जी असतो, क्षेत्रोपाध्याय होता भोसले घराण्याचा. आणि मग त्याला बोलून ते राज्याभिषेक झाला वगैरे गोष्ट आपल्याला माहीत आहे. पण इथल्या लोकांनी तो का नाकारला? भट्ट आणि शेष या दोन घराण्याच्या भांडणाचा हा प्रकार आहे की त्यांना जे पाहिजे होतं, पैसे द्या म्हणजे तुम्हाला क्षत्रियत्व देतो. क्षत्रियत्व ही काही संपूर्ण जातीसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी दिलेली व्यवस्था नाही आहे, एका व्यक्तीसाठी आहे. तर ते पैसे द्या म्हणजे तुम्हाला क्षत्रियत्व देतो म्हणजे कुटुंबाला मिळेल असं नाही आहे. तर शिवाजी महाराज तो नाकारण्यात आला, त्यामागचं अर्थकारण असं होतं, शूद्र तर मानलंच होतं. नंदांतम क्षत्रिय कुरम हे जे वाक्य आहे ते कमलाकर भट्टाच्या शूद्र कमलाकर या ग्रंथातलं आहे. आणि एक नृसिंह कृष्ण नरसिंह शेष असा आहे. तर त्यांनी जो शूद्राचार शिरोमणी ग्रंथ लिहिला त्यात कला वाद्यंत्यजोस्थिती, कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला दोनच वर्ण असतात. पहिला म्हणजे ब्राह्मण, शेवटला म्हणजे शूद्र, मधले वर्ण गायब. म्हणजे कोणाला क्षत्रिय ठरवायचं हे ब्राह्मणांच्या हाती आहे, वैश्य ठरवायचं ब्राह्मणांच्या हाती आहे, आणि शूद्र तर ठरवलेच गेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी याबद्दल असं म्हटलं आहे की कोणाला कोणतं स्थान द्यायचं हे त्यांच्या बनावर, त्यांच्या लहरीप्रमाणे. जो त्यांना भरपूर दान दक्षिणा देईल त्याला ते क्षत्रियत्व दिलं जात होतं. त्यानुसार त्यांच्याकडून पैसा उकळण्याकरता शिवाजी महाराजांना क्षत्रियत्व नाकारलं होतं, हे वास्तव आहे. त्याची दुसरी बाजू अशी आहे की शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने स्वराज्याची स्थापना केली, अनेकांची मदत घेतली. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात ब्राह्मणांची संख्या जास्त होती. फक्त एक हंबीरराव मोहिते सेनापती सोडले, सगळे ब्राह्मणच होते. पण शिकलेले ब्राह्मणच होते ना तेव्हा. शिक्षण जर त्यांच्याकडे आहे तर त्यांना ते स्थान मिळणार. पण नंतर मग बाळाजी आवजी चिटणीस हा जो स्वीय सचिव, पर्सनल सेक्रेटरी, हा CKP होता, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. तर प्रभू हे ब्राह्मणासारखे वागतात, पण त्यांना काही ब्राह्मण मानायला तयार नाही. ते शेंडी ठेवतात, जानवं वगैरे घालतात. तर त्यामुळे मग त्यांचा संघर्ष हा एकीकडे वर्णव्यवस्थेशी झुंजण्यासाठी होता की आम्हाला ब्राह्मण म्हणा, ते म्हणतात नाही म्हणत ब्राह्मण. अशी भांडणं झाली आहेत इतिहासामध्ये. दुसरा भाग आहे नोकरी संबंधीचा. तुम्हाला नोकरी करायची दरबारामध्ये किंवा इतरही व्यवहारामध्ये, तर ब्राह्मणच नोकरीवर होते. आणि हे यांची अक्षर चांगली CKPची, आणि भाषा चांगली, लिहिण्याची सवय, आणि जो आपला नेता असेल किंवा आपला जो धनी असेल त्याच्याशी नेकीनी राहणं, म्हणजे निष्ठा पाळणं, म्हणजे अक्षर नीटनेटके, धन्याशी नेकीने वागणं. आणि तिसरा महत्त्वाचा गुण त्यांचा होता तलवार चालवणे. योद्धे होते ते लोक, कारण स्वतःला क्षत्रिय म्हणत होते. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा सुभाषचंद्र बोस किंवा स्वामी विवेकानंद हे सगळे कायस्थ आहेत. पण ह्या कायस्थांना ब्राह्मणांनी सतत हिर लेखला आहे. उत्तर भारतात अशी एक म्हण आहे, तुम्हाला कायस्थ आणि साप एकाच वेळेस समजा दिसला तर सापाला नका मारू, कायस्थाला मारा. म्हणजे साप एका माणसाला चावेल, पण कायस्थ अनेक पिढ्यांना चावतो. हे ब्राह्मणांनी तयार केलेली एक म्हण किंवा वाक्प्रचार. दक्षिण भारतात उलट आहे, एकाच वेळी तुम्हाला साप आणि ब्राह्मण दिसला तर ब्राह्मणाला मारा, साप एका व्यक्तीला मारेल, ब्राह्मण अनेक पिढ्यांना मारतो. दक्षिण आणि उत्तर भारतात दोन प्रकारच्या अशा समजुती आहे. तिथे ब्राह्मण विरोधात दक्षिण भारतात कायस्थ विरोध आहे. तर तोच महाराष्ट्रात कायस्थ आणि ब्राह्मण संघर्ष जो होता तो बाळाजीरावजी चिटणीस याच्यामुळे निर्माण झाला. कारण त्यांनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड केली होती शिवाजी महाराजांनी. आणि मग त्यांनी नोकऱ्या निघाल्या, नवीन जागा निघाल्या की तो कायस्थाना लावायचा. आणि कायस्थाबद्दल शिवाजी महाराजांचं मत अनुकूल होतं की हे एकतर धन्याशी नेकीने राहतात, इमान राखतात, युद्धात तर ते युद्ध कौशल्यामध्ये आहेत, पण जे कारकुनीचं काम आहे, क्लर्क, बाबू हा शब्द जो आला ना तो कायस्थांपासूनच आला. त्याचा अर्थ हिंदीवाल्यांनी वेगळा लावला, पण मुळात कायस्थ जे बंगालमध्ये आहेत मोठ्या प्रमाणात, तर ते लोक कारकुनी व्यवसायात होते. आपल्याकडे कारकुनी व्यवसायात ते आले. आता हा जो बोरोपन पिंगळे होता सर कारकुन होता, हेड क्लर्क. सर कारकुन म्हणजे हेड क्लर्क. आणि मग तो ब्राह्मणालाच नोकऱ्याला लावायचा, तो कशाला दुसऱ्याला लावेल. पण बाळाजीरावजी चिटणीस जेव्हा स्वीय सचिव झाला त्यांनी ब्राह्मणांना नोकऱ्या देणं बंद केलं. कारण पर्सनल सेक्रेटरीचं काय महत्त्व असते तुम्हाला माहीत आहे. मुख्यमंत्र्याचा पर्सनल सेक्रेटरी हा मंत्र्याचे सगळे अधिकार वापरतो, आपल्या जिल्ह्याने पाहिलेला आहे, नाव घ्यायचं गरज नाही. तर अशा तऱ्हेने तो बाळाजीरावजी चिटणीस झाल्यावर त्यांनी
कायस्थाना नोकरीला लावलं. मग लावल्यानंतर शिवाजी मोरोपंत पिंगळेला प्रश्न पडला की मग आपल्या माणसांचं काय होणार, ब्राह्मणांना नोकऱ्या कशा मिळणार. तर मग तो शिवाजी महाराजांकडे गेला की बा आमच्या लोकांना नोकऱ्याच नाही, तो बाळाजी चिटणीस आपल्याच माणसाला लावतो. तर शिवाजी महाराजांना हे राजकारण माहीत होतं ब्राह्मण कायस्थांचं, आणि कायस्थ प्रामाणिक आहे त्यांना चांगलं माहीत होतं, ब्राह्मण बदमाश आहे त्यांना माहीत होतं, पण त्यांना इलाज नव्हता, माणसं सोबत घ्यावी लागली. तर ते म्हणाले ठीक आहे, तो जे करतो आहे, तुम्ही श्रेष्ठ वर्णाचे ठाई, तुम्ही श्रेष्ठ लोक आहात, ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ, तर तुमच्या हातून सेवा करणे हे अनुचित होय. तुमच्या हातून आम्ही सेवा घेणं हे धर्माच्या विरोधात आहे, म्हणून तुम्ही सेवा करू नका, नोकरी करू नका. महाराज म्हणाले. हा असं वाक्य आहे एका पत्रामध्ये. म्हणजे महाराजांनी पद्धतशीरपणे ब्राह्मणांना या ठिकाणी डावलल्याचं दिसतं आणि कायस्थांचं वर्चस्व वाढलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करायची वेळ आली तेव्हा मग हा वचपा काढला मोरोपंत पिंगळेने. ठीक आहे ना, तुम्ही आमच्या माणसाला नोकऱ्या देत नाही ना, तर तुमचं राजेपदच आम्ही नाकारतो. आणि मग त्यांनी तिथे गागा भट्टाला सांगून टाकलं की तू यांना करू नको, कारण शूद्र आहेत, हे शूद्र आहेत आणि क्षत्रिय शिल्लकच नाही. कारण हे कमलाकर भट्टांनी म्हटलं आहे, कमलाकर भट्ट गागा भट्टाचा काका, आणि शेष घराण्यातला कृष्णनरसिंह शेष हा जो आहे हा शूद्राचार शिरोमणीमध्ये स्पष्ट म्हणतो की कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला वर्ण आहे, मधले वर्ण काय. बाबासाहेब आंबेडकरांनी तेच म्हटलंय की बा हे मधले वर्ण घ्यायचे असतील तर पैसे द्या. तर अशा तऱ्हेने हा व्यवहार भ्रष्टाचार होता. क्षत्रियत्व वैश्यत्व हे भ्रष्टाचार ते एक माध्यम होतं. तर त्या ठिकाणी तो म्हणाला गागा भट्ट, रे तर जर क्षत्रिय शिल्लक नाही तर मग मोरोपंत पिंगळेलाच करा ना मग राजा. आता किती विचित्र परिस्थिती आहे की राज्याभिषेकाची वेळ आली, म्हणजे त्याला मान्यता द्यायची आहे तुम्हाला वैदिक धर्मग्रंथाची, आणि शिवाजी महाराजांना डावललं का, कारण ते शूद्र आहेत म्हणून. मग बाळाजी चिटणीसाला पाठवलं आणि मोरोपंत पिंगळे वगैरेंना पाठवलं. त्यांनी सांगितलं की तो असं म्हणतो की मोरोपंत पिंगळेलाच करा, शिवाजी महाराजांना काही राजा करू नका. आणि हे ठरलं असेल, गागा भट्ट मोरोपंत पिंगळे आपसात ठरलं असेल. नंतर बाळाजी चिटणीसा गेला तर तो म्हणाला तुम्ही काय असतात, म्हणजे तुम्हीच क्षत्रिय आहात. म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे मराठी क्षत्रिय नाहीत. मग तो आला निरोप घेऊन, झालं कसं करावं आपण, आपल्याला शिवाजी महाराजांना करायचं आहे. आणि त्याचा अंतस्थ हेतू हा होता की आपली माणसं नोकरीवर लागलेली आहे, आपल्याला लोकांना रोजगार मिळाला शिवाजी महाराजांमुळे, आपण काही बरोबर नाही असं करणं. मग त्यांनी काय केलं, वंशावळ आणली जयपूरमधून आणि उदयपूरमधून, आणि मग सांगितलं की आम्ही बा शिसुदिया वंशातले आहोत, म्हणजे क्षत्रिय आहोत. आणि तो राज्याभिषेक झाला, पण इतक्या सहजपणे झाला नाही. केळुसकर गुरुजींनी असं म्हटलं आहे की बा तेव्हा जे मंत्र म्हटले राज्याभिषेकाच्या वेळेस ते वेदोक्त मंत्र नसावेत, किंवा म्हटले तर ते ऐकू जाणार नाही महाराजांना, अशा लहान कमी आवाजात ते म्हटले असावेत, म्हणजे त्यांच्यावर संस्कारच होऊ नये. आणि राज्याभिषेकाच्या आधी व्रात्यस्तोम नावाचा विधी केला होता. म्हणजे नेमकं काय हा नाही बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, म्हणजे हा तुमच्या पुरता नाही आहे, सगळ्याच लोकांसाठी आहे. व्रात्य शब्दाचा अर्थ जो आहे प्रचलित तो तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला सांगणार आहात, पण तो चुकीचा आहे. कारण तुम्ही सांगणार व्रात्य म्हणजे खोडकर, पण तो त्याचा अर्थ नाही. व्रात्य शब्द वृ या धातूपासून तयार झालाय. वृ म्हणजे कष्ट करणे, संस्कृतमध्ये वृ म्हणजे कष्ट करणे, व्रात म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह, व्रात्य म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांच्या समूहातली व्यक्ती म्हणजे व्रात्य. आता हा शब्द माहीत नाही आपल्याला, मी ठामपणे सांगितलं की तुम्हालाही माहीत नाही. मी सामूहिकपणे बरेचदा म्हणतो की बा तुमच्या आईने कधी तुम्हाला व्रात्य म्हटलं आहे काय, तुम्हाला नाही असेल अनुभव नसेल. कारण कोणतीही आई बहुजन समाजातली आपल्या मुलाला दुसरं काहीतरी म्हणेल, जातीवाचक शिव्या देऊ शकते एखाद्या वेळेस आई, कारण बऱ्याचशा शिव्या किंवा जी दूषण आहे ती जातीवाचकच आहे, पण व्रात्य नाही म्हणणार. पण ब्राह्मणाची जी आई आहे ती आपल्या मुलाला म्हणते तू व्रात्य आहेस, म्हणून तो शब्दकोशात तो शब्द आला, खोडकर आहेस. व्रात्य म्हणजे खोडकर, म्हणजे आईने म्हटलंय. पण व्रात्य शब्दाचा अर्थ खोडकर असा होत नाही. कष्टकरी जनता आहे, शेतकरी आहे, कामकरी आहे, रोजंदारी करणारा मजूर आहे, कारागीर आहे, हे सगळे कष्ट करतात, या लोकांसाठी व्रात्य शब्द वापरला. आणि हा सगळा वर्ग शूद्र या वर्णात टाकला ब्राह्मणांनी. म्हणजे शिवाजी महाराजांसाठी व्रात्य स्तोम करणं, स्तोम म्हणजे विधी, आपण स्तोम म्हणजे खूप स्तोम वाजवलं म्हणजे कर्मकांड, स्तोम म्हणजे कर्मकांड. तर व्रात्यांना क्षत्रियत्व देण्याकरता किंवा व्रात्यांना
आर्य संघात सामील करून घेण्याकरता व्रात्यकांड नावाचे कांड आहे, तांड्य ब्राह्मण नावाचा ग्रंथ आहे, स्वीकारायचं. पण ते हे 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 तुम्ही द्यावं, एवढे पैसे द्या. 16 लक्ष होण, गागा भट्टाच्या त्या सगळ्या राज्याभिषेकातला खर्च 1 लक्ष होण, होण म्हणजे सोन्याचं नाणं, 1 लक्ष होण फक्त गागा भट्टाची दक्षिणा होती. हा सगळा हिशेब बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रक पूर्वी कोण होते या ग्रंथात दिला. आणि तो ऑक्झेडेन हेनरी ऑक्झेडेन हा इंग्रज वकील तिथे आला, त्यांनी डायरीत लिहून ठेवलं. त्याच्या डायरीत किती खर्च झाला राज्याभिषेकाचा, कोणाला किती पैसे दिले. म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की बा अशा तऱ्हेने ते आर्थिक शोषणच होतं आणि शिवाजी महाराजांना ते द्यावं लागले क्षत्रियत्व घेण्याकरता. पण त्यात व्रात्यस्त्व विधी झाला म्हणजे तुम्ही त्यांना पहिल्यांदा शूद्र मान्य केलं होतं आणि शूद्रत्वातून इकडे येण्याकरता, आमच्या गटात येण्याकरता मग व्रात्यस्त्व विधी केला. जसा समरसता हा संघाचा एक विधी आहे. समता आहे की आपलं शेवटलं ध्येय नाही, अंतिम पडाव नाही. दत्तोपंत ठेंगणी म्हणतात समरसता अंतिम आहे. म्हणजे तुम्ही समतेच्या गोष्टी करा. समता सैनिक दल बाबासाहेबांनी काढलं होतं, यांनी समरसता मंच काढला. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात सरळ सरळ आहे. आणि औरंगाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवराच्या नावाने एक हॉस्पिटलच आहे. पहिला प्रयोग त्यांनी औरंगाबादमध्येच केला. आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो. तर अशा तऱ्हेने समरसता म्हणजे ज्या लोकांना उच्च पदं हवी आहेत, पदव्या हव्या आहेत, पुरस्कार हवे आहेत, पैसा हवा आहे, तिकडे या, आमच्या गटात या, दिल्लीला या, तुम्हाला सर्व काही मिळेल. औरंगाबादला जाऊ नका, काही लोक तिथे पळून जातील त्यासाठी. ही समरसता म्हणजे व्रात्यस्त्व विधी आहे अलीकडल्या काळातला. जे बहुजन समाजात लोक आहेत त्यांना ब्राह्मण धर्माकडे वळवण्याचा हा प्रकार आहे. आणि पैसा अभिजात मराठीमुळे कोट्यावधी रुपये मिळणार. आता सर तुम्ही जे आत्ता म्हणालात की पैसे दिल्याच्या नंतरच विधी करण्यात आले शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे, तर यामुळं महाराष्ट्रातील जी काही शिवभक्त आहेत किंवा शिवाजी महाराजावर प्रेम करणारे नवीन तरुण पिढीतले मुलं आहेत ते नाराज होऊ शकतात. हो ना. आता अलीकडे की शिवाजी महाराजांना क्षत्रियत्व पैसे दिल्यामुळे मिळालं किंवा त्यांनी मिळवून घेतलं असं म्हणल्याच्या नंतर एक वादाचं परिस्थिती निर्माण होऊ शकते. हो, होऊ शकते, पण ते वास्तव आहे. म्हणजे ह्या नवीन शिवभक्तांना या पिढीला काय सांगाल तुम्ही? हो, तर आणखी एक विधी सांगतो तुम्हाला, म्हणजे मग त्यांना वाईट वाटणार नाही. व्रात्यस्तोम विधीमध्ये ज्या तऱ्हेने मोठ्या प्रमाणात उधळपट्टी झाली, शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजय ही मोहीम काढावी लागली स्वराज्याचा खजिना भरण्याकरता. आणि त्यात मग त्यांना अशक्तपणाला काय काय झालं पुढच्या पिढी आणखी झालं. एक हिरण्यगर्भ महादान नावाचा विधी आहे. हिरण्यगर्भ, सोन्याचा गर्भ. हिरण्य म्हणजे सोनं. म्हणजे ज्या व्यक्तीला क्षत्रियत्व हवं असेल त्यांनी त्याच्या आकाराचा सोन्याचा हंडा बनवायचा, त्याला एक गेट करायचा, लहानसा दरवाजा करायचा, त्यात त्यांनी प्रवेश करायचा. आणि मग त्याला तो ब्राह्मण लहानसा चटका दिला, तो अग्नीतून शुद्ध झाला, त्याला बाहेर काढलं की तो झाला क्षत्रिय. तर बाहेरच्या लोकांना क्षत्रियत्व देण्याकरता हिरण्यगर्भ महादान हा विधी ब्राह्मण लोक करत होते, त्याचे पुरावे आहेत. आणि मग तो हंडा ते घेऊन जायचे. इतकं मोठं सोनं बळकावण्याकरता तो विधी केला. तो गर्भ आहे, त्यात तो गर्भातून बाहेर आला. अशा तरी क्षत्रिय देण्याच्या ज्या तऱ्हा होत्या अनेक आहेत, त्यात व्रात्यस्तोम सुद्धा आहे. तर ही त्यांची अटच होती. शिवाजी महाराजांनी तो विधी करू दिला आणि त्यांना ती मान्यता हवी होती, पैसा दिला, त्याच्या नोंदी ऑक्झिडेननी केल्या. ते खोटं नाही. आता यात वाईट वाटण्यासारखं आहे, नाही असं नाही. किंवा शिवाजी महाराजांना क्षत्रियत्व विकत घ्यावं लागलं. आता हे शिवाजी महाराजांपुरतं सीमित होतं हे क्षत्रियत्व, हे लक्षात घ्या तुम्ही. हे वास्तव, ऐतिहासिक वास्तव आपल्याला नाकारता येत नाही की हे शिवाजी महाराजांपुरतंच होतं. नंतरच्या पिढ्यांना ते नाही मिळालं क्षत्रियत्व. तर संभाजी महाराज त्यांनी ही व्यवस्था नाकारली. शिवाजी महाराजांनी जी अडचण होती की आपल्याला ते वेदोक्त पद्धतीने करावा लागला राज्याभिषेक. नंतर त्यांनी शाक्त संप्रदायाच्या विधीनुसार निश्चळपूर्णी पुढच्या 24 सप्टेंबरला केला. तर संभाजी महाराजांनी व्यवस्थाच नाकारली. तुमची गरजच नाही, ते स्वतःच पंडित होते. मला तुमच्या या विधीची गरज नाही. आणि ते अभिषिक्त युवराजच होते, त्याच वेळेस त्यांना तो दर्जा मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या वाट्याला काही ब्राह्मण गेले नाही. पण त्यांना सतत राग होता संभाजी महाराजांबद्दल, की हा माणूस आपला ऐकत नाही. त्यांनी तक्रारी केल्या, मोरोपंत पेगडे, अण्णाजी दत्तो सोर्नीस, प्रल्हाद निराजी, या सगळ्यांतर हा काही ऐकत नाही.
ऐकत नाही म्हणजे तो स्वतःच विद्वान होता ना, म्हणून तो कशाला ऐकेल कोणाचं. तो परावलंबन नव्हता ना. शिवाजी महाराज विद्वान होते की नाही हा वादाचा मुद्दा, पण शिकले नव्हते असं म्हणता येत नाही. त्यांची स्वाक्षरी उपलब्ध आहे, मी लिहिता येत वाचता येत होतं. पण जेवढा अभ्यास संभाजी महाराजांचा झाला तेवढी अनुकूलता शिवाजी महाराजांना लाभली नाही. त्यांचं संघर्षमय जीवन होतं. तर पुढच्या पिढीचा उल्लेख जर करायचा झाला, म्हणजे आपण ज्या लोकांना वाईट वाटू शकतं किंवा क्षत्रियत्व वशात विकत घेतलं, प्रतापसिंग राजे भोसले, साताऱ्याचे भोसले होते, रामराजाचा मुलगा, संभाजीपुत्र शाहू, शाहूचा मुलगा रामराजे, रामराजेचा मुलगा प्रतापसिंग. हे 1818 मध्ये जी पेशवाई गेली, त्या पेशवाई जायच्या नंतर सुद्धा त्यांच्या बाबतीत असं एक प्रकरण घडलं. 1832चं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय. नंतर 1835-36 मध्ये त्यांचं राज्य खालसं झालं, जे होतं जे काय ते खालसं झालं. तर तेव्हा त्यांना शूद्र ठरवलं गेलं होतं प्रतापसिंग राजे भोसलेला. जर शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत तर त्यांना इतक्या दिवसांनी कसं काय शूद्र ठरवता तुम्ही? याचा अर्थ त्या व्यक्तीपुरतं ते आहे. तर प्रतापसिंग राजे भोसलेंना सगळी पार्श्वभूमी माहीत होती शिवाजी महाराज बाबतीत घडलेली घटना. पण त्यांनी म्हटलं ठीक आहे, तुम्ही ठरवा मी शूद्र आहे की क्षत्रिय आहे. आणि ते साताऱ्याला त्यांचा जो राजवाडा आहे, मी बरेचदा गेलो आहे तिथे, आताही गेलो 2 महिन्यापूर्वी. तर त्या राजवाड्यात त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना विद्वारांना बसवलं आणि लोक बाहेर प्रचंड गर्दीने होते की आता महाराजांना हे क्षत्रिय ठरवणार की शूद्र ठरवणार. तर महाराज तो जो कॉरिडॉर आहे, मोकळी जागा, तिथे नंगी तलवार हाती घेऊन फिरत होते. यासाठी तुम्ही जर क्षत्रियत्व नाही दिलं तर मी आहे, आणि मी सोडलं तर बाहेर लोक आहेत. ह्या दडपणाखाली येऊन ब्राह्मणांनी त्यांना क्षत्रियत्व दिलं. ही प्रतापसिंग राजे भोसलेच्या बाबतीत घडलेली 1832 किंवा 35ची घटना आहे. पण 1899 मध्ये जे काही शाहू छत्रपतीच्या बाबतीत घडलं, तर तेव्हा पुनरावृत्ती झाली ना ती. शाहू महाराज हे राजा महाराजांचे वारस होते. तुम्ही प्रतापसिंग राजे भोसलेंना केलं, शूद्र ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याला यश आलं नाही. त्यात त्यांनी जे क्षत्रिय राजे होते त्यांची संघटना बांधली, पुन्हा मग ते एक व्यवस्था केली की ब्राह्मणांना हिंमतच होऊ राहील. असा एक प्रयोग प्रतापसिंग राजे भोसलेंनी केला होता. त्यामुळे पुढल्या काळात त्यांनी ही हिंमत नाही केली, पण पुन्हा लोकमान्य टिळकांसारखे ब्राह्मण, नरसिंह चिंतामण केळकर किंवा दादा कापर्डे, शिवराम महादेव परांजपे, ही ब्राह्मण मंडळी जेव्हा राष्ट्रीय चळवळीत वर आली, ते पत्रकार लोक होते, साहित्यिक होते, त्यांचा प्रभाव दबदबा होता, विद्वान होते. या सगळ्यांनी मिळून जेव्हा राजर्षी शाहू छत्रपतींना शूद्र ठरवणं, म्हणजे त्यांना वाटलं नाही, थोडीशी लाज शरम काहीच वाटली नाही की आपण हीच चूक शिवाजी महाराजांबद्दल केलेली आहे. तेव्हा वाईच्या ब्राह्मणांनी जे लिहिलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांच्या एका साप्ताहिकात, की शिवाजी महाराजांच्या वेळेस ज्या गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना क्षत्रियत्व दिलं ते सुद्धा चुकीचं होतं. हे केव्हा लिहितात लोक? शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळेस. म्हणजे किती मोठा काळ होऊन गेलेला आहे, 100-200 वर्षाच्या वर काळ गेलेला आहे. आणि ते म्हणतात ज्या गागा भट्टांनी अशा तऱ्हेने क्षत्रियत्व दिलं त्यामुळे त्याचा मृत्यू शौचकुपात झाला, तो संडासात मरण पावलं. ही भाषा ब्राह्मण वापरू शकतात आधुनिक काळामध्ये. त्यातून मग आपल्याला दिसतं की शिवाजी महाराजांनी जे केलं ते योग्य होतं. त्यांनी पैसे दिले नसते, त्यांना मान्यता नव्हती. तेव्हाचे जे मराठी सरदार होते किंवा इतर मोगलशाहीत किंवा निजामशाहीत किंवा आदिलशाहीमध्ये, तर ते लोक त्यांना मान्यता द्यायला तयार नव्हते. एकीकडे मराठी त्यांना मान्यता द्यायला तयार नाही आणि ब्राह्मण त्यांना मान्यता द्यायला तयार नाही. तर तुम्हाला ते दक्षिणा द्यावंच लागेल, धर्माचा आश्रय करावं लागेल. तर वाईट वाटणार काय? म्हणजे शिवाजी महाराजांनी पैसे देऊन क्षत्रियत्व मिळवलं, यामुळं नाराज होण्यापेक्षा या शिवभक्तांनी किंवा या नव्या पिढीनं की शिवाजी महाराजांना ही वर्णश्रेष्ठत्ववादी जी काही लोक होती त्यांनी त्यांचं कर्तृत्व नाकारलं केवळ त्यांच्या वर्णश्रेष्ठत्वामुळं, यामुळं नाराज व्हायला पाहिजे एकंदरीत असं तुम्हाला म्हणायचं? मलाही म्हणायचं आहे. आता त्या सोलापूरकरनी ज्या तऱ्हेने ते शब्द वापरले, त्याची जी देहबोली होती ती शिवाजी महाराजांना ही लेखणारच होती. शिवाजी महाराजांवर अलीकडे जे सिनेमे तयार झाले, काही मालिका तयार झाल्या, त्यात शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. अजूनही ब्राह्मणत्व जे आहे, ब्राह्मणशाही संपलेली नाही आहे. ते संभाजी महाराजांना नाचताना दाखवलं त्या छावामध्ये. आता तो काढला प्रकार, मी त्याला प्रचंड विरोध केला होता, अनेकांनी केला. तुम्ही विरोध कराल तेव्हाच ते काढतील, स्वतःहून त्यांना वाटत नाही की हे वाईट आहे म्हणून.
ते अजूनही शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतरही त्यांच्या घराण्यातल्या लोकांना हे लेखण्याचा प्रयत्न चालूच आहे. तर आपला विरोध कोणाला असायला पाहिजे, जे अशा तऱ्हेने त्यांची प्रतिमा भंजन करतात त्यांच्या विरोधात आपण जायला पाहिजे. लाच दिली की पैसे दिले, आता मी सुद्धा हे लिहिलं आहे माझ्या शिवराज्याभिषेक पहिला आणि दुसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ घेऊन घेतलाय. तर मला सुद्धा खूप लोकांनी म्हटलं हा लाच शब्द चुकीचा आहे, आणि बाबासाहेबांनी तो वापरला. हुवेर शुद्राजमध्ये आहेत. आणि हे पुस्तकच बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लिहिलेलं पुस्तक आहे. हुवेर शुद्राज ओबीसीसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि त्यात जो पैसा दिला गेला तो अनाठाई होता, हे वासी बेंद्रेंनी म्हटलंय. वासी बेंद्रेचं पुस्तक आलं 1960 किंवा 62 मध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक 1945-46 मधलं आहे, हुवेर शुद्राज. म्हणजे तेव्हा त्यांना वाटलं, पण तीच गोष्ट वासी बेंद्रेंनी म्हटली ना, त्याचं काय. वासी बेंद्रे हे कायस्थ होते, ब्राह्मण नव्हते, कायस्थ होते. आणि त्यांनी सांगितलं हे प्रायश्चित्त विधी करायची काय गरज आहे. शिवाजी महाराजांच्या हातून गाय मारली गेली असेल किंवा ब्राह्मणांना मारलं गेलं असेल, मग प्रायश्चित्त विधी झाले. आणि जे काही पाप झालाय त्यांच्याकडून, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं पाप आहे काय. तुलादान विधी झाले. तुलादान आणि प्रायश्चित्त विधी हे आवश्यक नव्हते असं वासी बेंद्रे म्हणतात. किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या ग्रंथाच्या नंतर 20 वर्ष 25 वर्ष झाल्यानंतर म्हणतात. आणि नंतरच्या इतिहासकारांनी ही गोष्ट म्हटली की याची गरज नव्हती. म्हणजे तुम्ही पैसे उकळण्याकरता शिवाजी महाराजांना हे विधी करायला लावले, आणि स्वराज्याचा खजिना रिकामा झाला हे तर मान्यच करावं लागेल ना. दक्षिण दिग्विजयाची गरज का होती, आणि तो खजिनाच नव्हता. नंतर संभाजी महाराजांच्या काळात जे 9 वर्ष त्यांना लाभले, त्यांनी तो खजिना पुन्हा भरून काढला, वाढवला, त्यांनी काम केलं. आणि ज्यांनी तो खजिना भरून काढला त्या माणसाला तुम्ही बदफैली केलं, राज्य बुडव्या म्हटलं, व्यसनाधीन केलं, स्त्री लंपट केलं, म्हणजे त्यांना बदनाम केलं. जो कर्तबगार माणूस आहे हे कोणी लिहिलं. आता पुन्हा ते मल्हारराव चिटणीसांनी लिहिलं, वसंत कानेटकरांनी लिहिलं, पुबा भावेंनी लिहिलं. असं मल्हारराव चिटणीसांनी लिहिण्याचं कारण वेगळं होतं, कारण त्याचे खापर पणजोबा बाळाजीरावजी चिटणीस यांना हत्तीच्या पायदळीत उडवलं संभाजी महाराज, तो राग होता म्हणून त्यांनी लिहिलं. पण त्याला हे समजायला पाहिजे त्यांनी का हत्तीच्या पायदळीत उडवलं, कारण त्यांनी संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला होता. हे जो शिवाजी महाराजांचा मुलगा युवराज आहे, जो आपल्या राज्याचा अधिपती आहे, नंतरचा दुसरे छत्रपती आहे, त्यांना मारण्याकरता कट कारस्थान करण्यात बाळाजी आवजी चिटणीस हा सहभागी होता. मोरोपंत पिंगळे सहभागी होता. अण्णा दत्तो सोन्नीस किंवा प्रल्हाद निराजी किंवा आणखी हनुमंते वगैरे हे सहभागी होते. पण सगळ्यांनाच त्यांनी पायदळीत उडवलं. प्रल्हाद निराजीला फक्त फायदा मिळाला, तर संशयाचा फायदा मिळाला. आणि तेव्हा त्यांनी जे पत्र पाठवलं होतं ते पत्र उपलब्ध आहे. बाळाजीराव चिटणीस वगैरेनी त्यांनी पत्र पाठवलं अकबराला, औरंगजेबाच्या मुलाला, जो कर्तबगार नव्हता, शारीरिकदृष्ट्याही अशक्तच होता. त्यांनी असं पत्र पाठवलं की आपण संभाजी महाराजांना मारू सगळे मिळून, म्हणजे मग तुला मग या स्वराज्याचा राजा करू. स्वराज्यातलेच प्रतिनिधी म्हणतात की यांना मारू आणि तुला या ठिकाणी बसू. अकबराचं पत्र उपलब्ध आहे. तो असं म्हणतो संभाजी महाराजांना, आपण औरंगजेबाला मारू आणि मोगली सत्तेचा प्रमुख संभाजी महाराजांना करू. आता याची कागदपत्र उपलब्ध आहे. किती इतिहासाकडे आपल्या युवा पिढीनं बघणं किती गरजेचं आहे की म्हणजे कोण शत्रू आणि कोण मित्र हे केवळ जातीवरून नाही ठरणार. नाही ना, त्यात तो कायस्थ होता ना. आपण कायस्थ ब्राह्मण संघर्ष पाहिला, पण तो बाळाजी आवजी चिटणीस त्यात होता. त्याचा राग पुढे मल्हारराव चिटणीसनी काढला. पण त्याचाच आश्रय तुम्ही सरदेसाईंनी केला. गोसा सरदेसाई ज्यांनी एक टाकी मराठाचा इतिहास लिहिला, हे खरं आहे. सयाजीराव गायकवाडांच्या पदरी ते बडोद्याला शिक्षक होते, मुलांना शिकवण्याकरता राजघराण्यातला. पण त्यात उग्र प्रकृती संभाजी नावाचं पुस्तक लिहिलं. ह्या उग्र प्रकृतीचा होता. पुन्हा मल्हारराव चिटणीसाच्या बखरीचा आधार त्यांनी घेतला. आता ठीक आहे, सरदेसाईंनी घेतला असेल, यज्ञा सरकारांनी खोडलं त्यांनी शिवचरित्र लिहिलं, त्यात सगळं खोडलं, ते चुकीचं आहे. पण वसंत कानेटकर 1962 मध्ये रायगडाला जेव्हा जाग येते नाटक लिहितात, तेव्हा पुन्हा संभाजींना त्यांनी विलन केलं आहे, बदफैली केलं आहे. उबा भावेनी राजमस्तकाचा आदेश नावाचं नाटक लिहिलं, त्यातही त्यांना बदफैली केलं आहे. तुम्हाला वासी बेंद्रे माहीत नाही, त्याच्या आधी काय घडामोडी घडल्या, सरदेसाईंनी लिहिलं, या सरकारांनी लिहिलं, तुम्ही वाचायलाच तयार नाही. हे नाटककार संभाजी महाराजांना शत्रू ठरूनच सगळं लिहितात. आणि ही नाटकं आपण सहजपणे पाहतो. जी काही सिरियल तयार होतात त्यातील अनेक गोष्टी आहे. आता हे अमोल कोल्हेंनी सिरियल तयार केली होती संभाजी महाराजावर, स्वराज्य रक्षक.
तर त्यात गोदावरीचं पात्र आणलं होतं. ते महिनाभर चाललं ते पत्र. आता मुळात ते पात्र खोटं आहे, काल्पनिक आहे, हे जर वासिवेंद्र म्हणतात किंवा इतरही अभ्यासक म्हणतात, तर ते आणायचं काय कारण होतं? तिच्यावर बलात्कार केला अशी गोष्ट मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिली होती, वसंत कानेटकरांनी प्रामुख्याने. आणि त्यात गोदावरी हे नाव नव्हतं, पण वसंत कानेटकरांनी नाव दिलं. हे काल्पनिक नाव आहे, नाटकात तुम्ही रंगवता, ते तुम्ही सिरियलमध्ये पुन्हा आणायचं काय कारण आहे? मी त्या प्रताप गंगावणेला फोन केला होता, त्यांनी ऐकलं नाही. मग मी इंद्रेश सावंतांना फोन केला, म्हटलं हे पात्र आहे का शिवचरित्रात किंवा संभाजीत? नाही म्हणे. मग तुम्ही आणलं कसं हे? तर ते चुकीचं आहे म्हणे. मग त्यांचं नाव होतं त्यात मार्गदर्शक इंद्रेश सावंत, तुमचं नाव आहे त्याच्यात त्या सिरियलमध्ये, मी काढून टाकतो म्हणे, राजीनामा काढू नका, तुम्ही त्यांना सांगा अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी टाकू नका. म्हणजे मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही संभाजी महाराजांचं चरित्र पुन्हा विकृत करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यावर उठाव कुठे झाला? ज्या लोकांना हे वाटतं की शिवाजी महाराजांनी हे शस्त्र मिळवलं पैसे देऊन, त्याच्याबद्दल वाईट वाटत असेल, तर ही मालिका चालू असताना ती मालिका चालावी यासाठी आपण प्रयत्न केला सगळ्यांनी मिळून. पण गोदावरी पात्र काढण्याकरता कुठे उठाव झाला? आपण तेवढे जागरूक नाहीये ना. ह्या मालिका किंवा चित्रपटातून पुन्हा पुन्हा आपल्या महामानवांच्या बदनाम्या होणार आहेत, त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि जे कोणी असतील, आपले असो परके असो कोणी असो, त्यांची कॉलर पकडली पाहिजे. जेव्हा मला विचारलं की छावामध्ये एका कोणत्या लोकशाही या चॅनलने विचारलं की बा हे छावा याच्यात हे जे डान्स आला आहे तो बरोबर अतिशय घातक आहे, तो संभाजी महाराज नाचले याचा कोणता पुरावा नाही. तुम्ही नाचता येसुबाई सोबत, येसुबाई महाराणी, येसुबाईचं वेगळं व्यक्तिमत्व आहे, आणि ते राजदरबारात शिवाजी महाराज सोबत किती हिंमत केली तुम्ही? हे काढायला पाहिजे. एकतर हे काढा, नाही तर आम्ही पडदे फाडू, मी संतापाने बोललो होतो. तर अशा तऱ्हेने आपण उग्र व्हायला पाहिजे असं मला वाटतं काही बाबतीत, आणि इतिहासाचा सखोल अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे कोणी असा प्रकार करणार नाही. खूप खूप धन्यवाद सर. अगदी मातृसत्ता, प्राकृत भाषा इथपासून ते अगदी आत्ताच्या ज्वलंत जे मुद्दे आहेत महाराष्ट्रातील, तिथपर्यंत तुम्ही सविस्तरपणे आम्हाला सांगितलात, मार्गदर्शन केलात. त्याबद्दल दख्खन टाइम्सकडून खूप खूप आभार सर. धन्यवाद.